शिवकाळामधला शिवप्रभूंच्या रक्षणासाठी याच गडावर प्राणार्पण करणारा बाजीप्रभू देशपांडे हा शिवाजी महाराजांचा सहकारी, प्रखर स्वामीनिष्ठा असणारा एक शिवभक्त आणि दुसरा जाज्वल्य देशाभिमानी शिवभक्त होता चित्रयोगी भालचंद्र गोपाळ पेंढारकर. पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक चित्रपटांच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म या त्रिसूत्रीविषयी प्रबोधन करणाऱ्या, आजन्म शिवप्रभूंचीच गाथा गाणाऱ्या आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक भालजी पेंढारकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महापुरुषाची समाधी त्यांच्या अफाट अशा शिवभक्तीमुळे याच किल्ल्यावर उभारण्यात आलेली आहे. क्रांतिकार्याच्या अत्यंतिक प्रभावामुळे देशप्रेम आणि जाज्वल्य राष्ट्रभक्ती यामुळे त्यांनी वंदे मातरम या नावाचा पहिला चित्रपट तयार केला. तो प्रचंड लोकप्रिय ठरला. शिवभक्त भालजी पेंढारकरांनी 14 मे 1945 रोजी कोल्हापूरच्या प्रमुख चौकात गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या पुतळ्याच्या जागी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा केला. 1952 मध्ये छत्रपती शिवाजी हा चित्रपट प्रकाशित झाला. यात चंद्रकांत या नटानं रंगवलेला शिवाजी हा खऱ्या अर्थानं हुबेहूब शिवाजी राजाच ठरला. अनेकदा त्याचं त्या चित्रपटातलं शिवाजी महाराजांचं छायाचित्र हे लोकांना अगदी सही वाटायला लागलं. भालजी पेंढारकर यांच्या चित्रपट निर्मितीच्या कार्यात त्यांना आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, वसंत देसाई, सी रामचंद्र, हेमंत कुमार, सलील चौधरी, सुधीर फडके, दत्ता डावजेकर अशी कितीतरी मान्यवर संगीत दिग्दर्शक मंडळी सातत्यानं संगीत देण्याचं काम करीत होते. 1964 मधल्या मराठा तितुका मेळवावा या चित्रपटाच्या निमित्तानं डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरचे एक उत्तम अभिनेते भालजींच्या चित्रपटात प्रथमच भूमिका करण्यासाठी मुद्दाम आले होते. सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. त्याचबरोबर अल्लाद धर्माधिकारी या गुणी कलाकारानं बाल शिवाजीची अविस्मरणीय भूमिका करून या चित्रपटाला एक नवं परिमाण मिळवून दिलं. भगवान रोहिरेश्वर, देव, देश आणि धर्म यांच्या सेवेसाठी आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या साक्षीने घेत आहोत. प्रसंगी सर्वस्वाचा होम करूनही आम्ही पवित्र ज्योत प्रज्वलित ठेवू. जय रोहिरेश्वर. दिग्दर्शन, निर्मिती अशा निरनिराळ्या क्षेत्रात वावरून पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, प्रबोधनपर असे चित्रपट त्यांनी तयार केले. देव, देश आणि धर्म यांच्यावरची निष्ठा एक क्षणभरही ढळू देऊ नका हे प्रेक्षकांच्या मनी गळी उतरवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. या क्षेत्रात काम करताना अनेक चढ-उतार त्यांनी बघितले, निरनिराळ्या प्रकारची माणसं बघितली आणि अनुभवही घेतले. पण या क्षेत्रातलं व्यवहाराचं, हिशोबीपणाचं, व्यवसायाचं, धंद्याचं गणित मात्र त्यांना कधी जमवता आलं नाही. परंतु अखेरीला का होईना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सरकारनं त्यांना गौरवलं. प्रेक्षकांनी अलोट प्रेम दिलं. या क्षेत्रातल्या मंडळींनी भले बुरे अनुभव दिले. खूप खूप शिकता आलं. समृद्ध असं जीवन जगता आलं. माणसाला यापेक्षा दुसरं काय हवं असतं. असा एक प्रचंड कर्तृत्ववान चित्रपट निर्माता दिग्दर्शक इहलोकाची आपली यात्रा संपवून वयाच्या 95व्या वर्षी हे जग सोडून गेला. पण जाताना आवर्जून हे सांगून गेला की मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. त्याचा आपल्याला कधीही विसर होता कामा नये.
नमस्कार. NPC न्यूज आयोजित आम्ही चालवू हा पुढे वारसा या कार्यक्रमाअंतर्गत आपण या 3 नामवंतांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी बोलकं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण भरभरून त्यांना ऐकायला माझ्या इतकेच उत्सुक आहे त्याची मला खात्री आहे. साधारण आम्ही सुरुवातीला त्यांचा एक 2-4 ओळीत परिचय, कारण नंतर बोलण्यातनं ते अधिक परिचित होतीलच, तो परिचय झाल्यावर त्यांच्यावरची चित्रफीत आणि मग त्यांना थेट प्रश्न. आरंभ करताना या तिघांखेरीज आयोजकांनी एक आवर्जून सूचना केली आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अमोल कोल्हे या ठिकाणी येणार होते, पण ते येऊ शकले नाही आहेत. त्यांची चित्रफीत आपण आत्ता आरंभाला पाहणार आहोत. अमोल कोल्हे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या या 3 कलावंतांना मी एकापाठोपाठ एक ओळख, चित्रफीत आणि गप्पा असं स्वरूप असणार आहे. सर्वप्रथम स्टार व्हॅल्यू असलेले कला दिग्दर्शक, निर्माते, 2 ठिकाणी अभिनेते सुद्धा असलेले असे नितीन चंद्रकांत देसाई, आशुतोष गोवारीकर, बिदू विनोद चोपडा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भिंसाळी यांच्यासारख्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेले, स्वतःचा कर्जतजवळ नवी मुंबई इथे 52 हेक्टरचा 2005 मध्ये स्टुडिओ निर्माण केलेले आणि पुरस्कार तर असंख्य आहेत, ते मी बोलण्याच्या ओघात सांगेनच. असे मी आधी म्हटल्याप्रमाणे स्टार कलावंत नितीन चंद्रकांत देसाई. चित्रफीत पाहू. गोरखपुर एक ऐसी जगह है कि जहां पे हर चीज खरं तर या 3ही जणांना ऐतिहासिक जगतामध्ये ह्या कला प्रकारातनं ते पुढे कसे जात आहेत यावर मुख्यत्वे प्रश्न आहेत. पण एक 2-2 प्रश्न यांच्या संदर्भात काही व्यक्तिगत पण मी विचारू इच्छितो. व्यक्तिगत म्हणजे कलेशी निगडीत व्यक्तिगत प्रश्न, ज्यातनं त्यांच्या कारकिर्दीची झलक ही थोडीशी तुम्हाला ऐकायला मिळेल. या दृष्टीनं मी नितीन चंद्रकांत देसाई यांना, नितीनजींना विचारतो की आर्ट स्कूलमध्ये शिक्षण घ्यायला अनेक जण जातात, पण आर्ट स्कूलमध्ये गेल्यानंतर आपण सेट डिझायनिंगकडे जावं, कला दिग्दर्शनाकडे जावं, ही मुळात मनामध्ये कल्पना कशी आली? नमस्कार. उपस्थित सगळ्यांना माझा मुजरा. राजा शिवछत्रपतींना अभिवादन करत हा कार्यक्रम जो सुरू केलाय, तर पहिलं मी संयोजकांचे खूप आभार मानतो, कारण हा वारसा खरंच पुढे जायला पाहिजे आणि हा आपण सगळ्यांनी नेण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम फार उपयुक्त आहे. आणि तसंच माझ्या बाबतीत काहीतरी घडलं की जेव्हा मी कला दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळलो होतो, त्याच्या आधी त्या काळात प्रत्येक आईवडिलांना नेहमीच वाटायचं की मुलाने डॉक्टर, इंजिनियर नाही तर वकील व्हावं. आणि त्या वेळात पण माझ्या आईवडिलांनी मला कला क्षेत्रामध्ये येण्याची संधी दिली, म्हणून मी माझं नाव नेहमी नितीन चंद्रकांत देसाई लावतो. आणि त्या ह्याच्यातनं जेव्हा मी पुढे वाटचाल करत असताना जेव्हा मला चित्रपटसृष्टीमध्ये जाण्याची संधी मिळाली, तर त्या संधीच्या वेळी चित्रपटसृष्टीला त्या वेळात फार विचित्र पद्धतीने बघायला लागलेले, कारण तेव्हा एक तर कला दिग्दर्शक होणं, कलेच्या क्षेत्रात असं काही करिअर नव्हतं, पण त्याचबरोबर चित्रपटसृष्टी म्हणजे अगदीच काय होणार ह्याचं. पण ते करत असताना जेव्हा माझे वडील लहानपणापासून राजा शिवछत्रपतींबद्दल अनेक पुस्तकं वाचायची आणि ती वाचता वाचता मला पण तो नाद लागलेला की मी पण न कळत आपल्या भारताचा इतिहास कसा काय जोपासता येईल ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करत असतानाच मला संधी मिळाली की चित्रपटसृष्टीमध्ये पहिलं पाऊल माझं 9 मे 1987 मध्ये तमस ह्या गोविंद निहलानींच्या मालिकेमधनं
सुरुवात झाली. तर जेव्हा मी एक इतिहासाचा अभ्यासक होतो, पण जेव्हा ह्या कला दिग्दर्शनामधनं पहिल्यांदा मी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं, तर ते पाऊल टाकतानाच मला असं दिसलं की आपला देशाचा इतिहास किती मोठा आहे. आणि तेच मला तमसच्या माध्यमातनं जेव्हा भारताचा जो इंडिपेंडन्सचा त्या काळ होता तो उभा करायचा होता, आणि ते करत असताना किती रिसर्च, किती आपल्या भारताची कला संस्कृती बरोबर इतिहास किती थोर आहे ह्याचा सगळा अभ्यास करता आला. आणि ते अभ्यास करत असताना तमस झाल्या मला अनेक ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका मिळत गेल्या. आणि त्यातली दुसरी महत्त्वाची जी माझी जडणघडण की भारत एक खोज ही गोविंद निहलनेंची जी एक मालिका होती, त्याच्यात मला आर्यन संस्कृतीपासनं ते 1947 पर्यंत भारताचा आणि आपला कला विश्वास हे करत असताना मी जंगल बुक ही वॉल्ट डिस्नीची चित्रपट करत होतो. आणि ते मला त्या कामाबद्दल ते लोक जेकोस्लोवाकियाला नेणार होते पिनॉकिओ नावाचा चित्रपट करण्यासाठी. पण माझ्या डोक्यात भारतीय संस्कृती आणि भारताच्या इतिहासाचं वेड एवढं जमा झालं त्या भारत एक खोज बनणं. कारण सुधीरजी त्या वेळात म्हणजे मी शुद्ध बुद्ध विसरून 387 दिवसाचा तो प्रोजेक्ट होता आणि 385 दिवस मी स्टुडिओतच होतो. माझे आई वडील मला विसरून गेलेले, परिवार विसरून गेलेले, त्या काळातली असलेली सगळी घरातली जी काय वेगवेगळी लग्न किंवा मुंजी किंवा समारंभ असतात ते मी तिथे करू नाही शकलो. पण मी एक पाहिलं की भारताला एवढी मोठी कला संस्कृती परंपरा आहे आणि आर्यन लोक भारतात असताना कशा पद्धतीने हे केलं, मग मुघलांनी कशा पद्धतीने आलं, मग राजा शिवछत्रपतींना कसं काय आपण हे केलं. आज उल्लेख करता करता माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट राहून गेली जी तुम्हाला माहिती आहे. पण मला भारत एक खोज केल्यानंतर नेहमीच चौथीचा इतिहास वाचताना जो छत्रपती शिवाजीबद्दल 4च लाईन आहेत, पण त्या रक्त सळसळवणाऱ्या आहेत. आणि त्या रक्त सळसळवणाऱ्या असताना मी कदाचित कलेच्या क्षेत्रामध्ये महाराजांची ती सेवा करण्यासाठी आलो असं मला आधीपासून वाटत होतं. म्हणून जेव्हा मी कला दिग्दर्शक 4 नॅशनल अवॉर्ड घेतल्यानंतर, स्वतःचा स्टुडिओ झाल्यानंतर पहिली जर का मी कुठली गोष्ट केली असेल तर माझ्या स्टुडिओमध्ये आणि माझ्या प्रोडक्शन हाऊसकडनं पहिलं जे निर्मिती झाली ती राजा शिवछत्रपती ही मालिका झाली. आणि माझ्यामध्ये माझं आयुष्य त्याच्यासाठीच देवानी घडवलं असेल. जसं तुम्ही म्हणालात की तुमची कला शिकताना किंवा कॉलेजमध्ये मला काही माहित नव्हतं मी कदाचित या क्षेत्रात येईल की नाही, पण आईवडिलांचे आशीर्वाद आणि गुरुजनांच्या शिकवणीमुळे आणि कलेची जी प्रेम आहे आणि माझ्या वेगवेगळे दिग्दर्शक आणि प्रोडक्शन हाऊसेस मिळत गेले. राजा शिवछत्रपतीमध्ये आम्ही पूर्ण इतिहास आजबवला. म्हणजे 17 जणांनी राजा शिवछत्रपती आधी बनवण्याचा प्रयत्न केलेला आणि 17 करत असताना मी एकामध्ये आर्ट डिरेक्टर कोण होतो जे विनय आपटेंनी केली. पण कोणाची मालिका अफजल खानाच्या वधाच्या पुढे गेली नाही. आणि हेच होते. तर राहुल एवढा सुंदर आणि गोड दिसतो, पण त्याला का विलन घेतात? मी तर त्याला आता हिरो घेऊनच पिक्चर करतो. पण ती राजा शिवछत्रपती माझ्या आयुष्यातली अशी गोष्ट होती की एखाद्या महाराष्ट्रात जन्मलेल्या कुठल्याही पुत्राला आपल्या महाराजांबद्दल, कारण महाराष्ट्र जेव्हा 364 वर्ष पारतंत्र्यात होता तर तेव्हा एकमेव राजा, रयतेचा राजा जो महाराजाच्या रूपाने आपल्याला भेटला. नंतर माझ्या बाजूला बसलेला एक थोर कलाकार ज्यांनी शहाजीची भूमिका त्याच्यात केली, मृणालनी त्याच्यामध्ये जिजाबाईंची भूमिका केली. आणि तो एवढा चांगला झाला की अफजल खानचा वध आमच्या मालिकेत पहिल्यांदा जेव्हा झाला तर भोरपासनं, पुण्यापासनं, पिंपरी चिंचवडपासनं ते कोल्हापूर आणि महाराष्ट्रभर फटाके वाजले. आणि तो मालिकेचा तो जो फटाक्यांचा सत्र आम्ही पुढपर्यंत नेऊ शकलो. आणि आज त्याच प्रचिती करताना महाराजांचंच जे दैवी स्थान असलेले महाराणा प्रताप यांच्यावरती मी आता हॉटस्टारसाठी एक मोठी वेबसिरीज करतोय. त्याचंच काम सोडून मी आता इथे आलो आणि इकडनं झाल्यावरती 5ला परत तिकडे मीटिंग आहे त्याच हे. तर त्यामुळे माझ्या मते कलाकार ह्या नात्याने मला कदाचित इथे
एक इतिहासाचा वारसा लोकांसमोर, कारण ते फार गरजेचं आहे. आजकाल वेबसिरीजच्या माध्यमातून नको ते विषय लोकांसमोर मांडले जातात, पण आपल्या ज्या इतिहासामध्ये एवढं सगळं काही दडलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जेवढे मोठे अनसंग हिरोज आहेत. माझ्या या वेबसिरीजच्या नंतर महाराणांनंतर मी परत राजा शिवछत्रपतींवरती वेबसिरीज करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांवरती वेबसिरीज करतोय, बाजीराव पेशव्यांवरती पण वेबसिरीज करतोय. तर माझा जोपर्यंत ध्यास या कलेच्या क्षेत्रात असेल तोपर्यंत भारताच्या ह्या वेगवेगळ्या भागातले जे काही अनसंग हिरोज आहेत ह्या भारतभूमीचं, मातृभूमीसाठी, कारण माझ्या मते आमच्या सगळ्या कलाकारांचं ते कर्तव्य आहे. आमच्यासाठी हा एक प्रोजेक्ट बनवणं किंवा पैसे कमवणं हा विषयच नाही. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आमची म्हणजे जबाबदारी आहे की सगळ्यांसमोर हा इतिहास मांडणं, इतिहासाला धरून रंजक, कारण आजकाल बरंच लोक कमर्शियल पद्धतीने करून मग इतिहास सांगतात, पण माझा आयुष्यात प्रयत्न तो राहिला की इतिहासाला धरून तो रंजक पद्धतीने दाखवा. आणि म्हणूनच माझ्या मते राजा शिवछत्रपती लोकांना भावली. त्याच्यानंतर अनेक मालिका लोकांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न करून ती मालिका आम्ही अशा पद्धतीने केली की विदेशात पण त्या सीडीज आणि DVD त्या वेळात पण ठेवल्या गेल्या. त्यामुळे माझा प्रवास असा थोडा लांब होता, पण तो आत्ता मनापासून असा आहे आणि अजूनही आहे की मला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अशा थोर कलाकारांची कथा रंजकतेने इतिहासाला परत जिवंत करत, कारण तो एवढा थोर आहे, तो या नवीन पिढीला सांगण्याची गरज आहे. शिवरायांवर आपण ही कलाकृती साकारत असताना शिवराय साकारलेले अमोल कोल्हे यांना आपल्या दिग्दर्शकानं आपण काही विशिष्ट, म्हणजे त्यांचा स्वतःचा उत्तम अभ्यास आहेच, पण आज ते उपस्थित नाही आहेत म्हणून विचारतो की तुम्ही त्यांना या दृष्टीने काही विशिष्ट सूचना केल्या होत्या का? अगदीच शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोणाला द्यायची हा एक मोठा प्रश्न होता. कारण मी महाराजांचे सगळे गडकिल्ले अनेक वेळेला फिरून आलेलो, महाराजांचा इतिहास सगळीकडे केला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज हे असे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याची व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अनेक लोकांचे वेगवेगळे भावना होत्या. त्यामुळे मी अगदी महाराजांची मालिका करण्यासाठी 6 महिन्यात नवग्रह शांती केली. त्या नवग्रह शांतीमध्ये अनेक इतिहासकारांना आणि अनेक संस्थांना, कारण नंतर उगाच बंडाळी माजवण्यापेक्षा आधीच त्यांचं पाय धुवायचे असतील तरी धुवून घेतले किंवा त्यांच्यावरनं अभिषेक घेतला तरी आपल्याला काय, महाराजांची कथा सांगायची. बरोबर. तर ह्या पद्धतीने मी पहिल्यांदा त्यांची माझ्या इतिहासकारांकडनं अगदी व्यवस्थित इतिहास जो लोकांना हवाय, जो महाराष्ट्राला हवाय, तो मी करून घेतला. आणि मग महत्वाची हे होती की तो महाराज साकारणार कोण, कारण भालजींच्या ह्यांच्यामध्ये चंद्रकांत मांढरेंची जी प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची, त्याच्यानंतर शिवाजी महाराज कोण होऊच नव्हते शकले. बरोबर. तर त्यावेळी असं झालं की कोण 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 म्हणून आम्ही एक महाराष्ट्रभर अशी ॲडव्हर्टाइजमेंट केली की आम्ही अशी मालिका बनवतोय आणि जे इच्छुक उमेदवार आहेत तर असे अनेक शिवाजी महाराज आले. कारण शिवाजी महाराज प्रत्येकाला वाटत असतो की तो जिव्हाळ्याचं स्थान नसल्यामुळे जवळजवळ नाही म्हटलं तरी 70-80 शिवाजी महाराजांचे चित्र आमच्याकडे आली, फोटो आमच्याकडे आले. मग त्यातनं आम्ही निवडून त्यातले 21 निवडले आणि त्या 21 निवडामध्ये अमोल हा होता. अमोल तेव्हा बाकी काही त्याला अनुभव नव्हता या चित्रपटसृष्टीचा किंवा मालिकांचा, पण तो शंभूराजे नावाचा एक नाटक करायचा आणि मी ते पाहायला गेलेलो. तर ते करत असताना मी अनेक मान्यवरांना, मग बाबासाहेब पुरंदरे आहेत, जयसिंगराव भोसले आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत, राजे आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत किंवा अजित पवार किंवा वेगवेगळे जे होते त्या वेळातले, आबांनी, RR आबांनी आणि देशमुख साहेबांनी पण मला भरपूर त्यावेळी मदत केलेली. तर त्या सगळ्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवत असताना जवळजवळ आमच्या 11 टेस्ट झाल्या आणि त्या 11 टेस्टमध्ये गुणाच्या क्रमामध्ये अमोल बऱ्यापैकी वरती होता. कारण अमोलचं नाक, अमोलचं हे, आणि त्याच्यापेक्षाही जे आता इथे लोकांना माहिती आहे किंवा ते सांगितलं गेलं की माहीत नाही, पण मला असा शिवाजी महाराज पाहिजे होते की ते एकनिष्ठ आहेत, स्वामिनिष्ठ आहेत. त्याच्यासाठी त्यांना त्या 1.5 वर्षापर्यंत शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त काहीच सुचलं नाही पाहिजे.
मग त्यामुळे आम्ही अभ्यासपूर्वक त्यांना अशी काही अटी शर्ती होत्या की सिगरेट प्यायची नाही, दारू प्यायची नाही, हे नाही करायचं, ते तर त्यांनी केलंच. पण 6 महिने त्याला एक्सरसाइज करणं, त्याचं डाएट बघणं, त्याला घोडसवारी शिकवणं, त्याला तलवारबाजी शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला आठवतंय की आमचं 6 महिने तोपर्यंत अविनाश आणि शहाजी महाराज आणि जिजाऊ मृणाल बरोबर शूटिंग चालू होतं आणि अमोल एक्सरसाइज करायचा दरवेळी सकाळ ते नियमाने. आणि जेव्हा आमचं शूटिंगच्या वेळी यायचा तो असा बघायचा की काय चाललंय शूटिंग, तर मला एकदा बोलला की आता माझी तयारी झाली आहे, मला एकदा तरी शूट करू द्या ना, एकदा तरी शूट करू द्या ना. आणि तेव्हा आम्ही शाहिस्ते खानाची बोटं कापण्याचा सिक्वेन्स करत होतो आणि अमोलला असं वर्ण एका बाल्कनीमधनं धावायचं होतं. तर त्याला आम्ही रिग केलेलं आणि ते धावत धावत तलवारी आहे. तर 2-4दा त्यांनी ते प्रयत्न केले पण तो जोर येत नव्हता. तर म्हणलं अमोल शाहिस्ते खानाची बोट आहे. आणि त्यानंतर जो अमोल एकदम धान वरती जाऊन त्यांनी एका मजल्यावरती, कारण नाही तर पडला असतं खाली, आम्ही त्याला रिग केलं. पण रवी दिवाण सारखा मोठा फाईट मास्टर त्याच्यामध्ये आम्ही दिलेला आणि तो रोल त्याचा पहिला रोल होता छत्रपती शिवाजी महाराजांमधनं. आणि मग तिकडनं ते केल्यानंतर जेव्हा आम्ही रायगड जसाचा जसा एनडी स्टुडिओमध्ये निर्मित केलेला, त्याच्यात सकाळी 3ला उठायला लागायचं. अमोल पण सकाळी उठायचा, सकाळी पूर्ण युनिट तयारी करायचं आणि सूर्याच्या पहिल्या किरणाच्या वेळी ते राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा शॉट घेतला. म्हणजे मला तेव्हा वेडे बनत होते की मराठीत कोण बजेट देत नाही किंवा काही देत नाही, मराठी मालिकांना काय हे असेल. पण महाराजांचं करायचं म्हटल्यावरती बजेट किंवा सगळं बाजूला टाकून जो मी पहिले 2 एपिसोड केले ते माझ्या मते त्या पूर्ण मालिकेच्या बजेटच्या एवढे होते. पण म्हटलं महाराजांचं करायचं तर चांगलं. आणि मग तिथनं ते राज्याभिषेकाचा सोहळा आम्ही शूट केला आणि तो एवढा गाजला. अजय अतुलने अप्रतिम हे केलं, कारण प्रत्येक कलाकाराला ना माझ्या मते माउंटिंगची गरज असते. राहुल आणि हा सांगेलच की ज्या पद्धतीने आम्ही शूट करताना शिवनेरी, रायगड, राजगड तसेच्या तसे आजही कोणी एनडी स्टुडिओमध्ये आले तरी पाहायला मिळतात, तिथे उभे आहेत. आणि महाराजांच्या आणि हिरोजी इंदुलकरांना रायगडावरती जाऊन नमन करून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन नारळ फोडून आम्ही सुरुवात केली. सकाळी 5:47 सूर्याची किरण आकाश छेदत जेव्हा रायगडावरती महाराजांच्या पायावरती पडली तेव्हा आम्ही सगळ्यांनी, अमोल, अविनाश सगळ्यांनी जाऊन तो एक पण घेतला की आपण ही महाराजांची मालिका करतोय आणि त्याच्यात कुठेही तडजोड करणार नाही. त्यामुळे ती तडजोड करायची नव्हती म्हणून अमोलचं पण फार पद्धतीने होतं, कारण जेवढा अमोलचा रोल होता तेवढाच माझ्या मते अविनाशनी केला. जो सुरुवातीचे, कारण पहिले जे एपिसोड असतात तेव्हा मालिका धरून ठेवणं आवश्यक असतं. तर त्यामुळे शहाजी आणि मृणालनी जे जिजाऊ केलं आणि त्यांनी कथा सांगितली बाल शिवाजी ज्या पद्धतीने करेपर्यंत, तर ती रंजक होती. आणि त्याचबरोबर यतीन एरेकर ज्यांनी औरंगजेब अप्रतिम केला आणि अमोलला बऱ्याच वेळेला तो समोर बसताना दिसायचं, काय यतीन करतोय, औरंगजेब एवढा सुंदर आहे. तर मी म्हणायचो अमोल औरंगजेबापेक्षा आपले हिरो शिवाजी महाराज आहेत, तर त्याच्यापेक्षा तुला चांगलंच ऍक्टिंग करायला लागेल आणि तेवढाच जोर द्यावा लागेल. तर अशी गंमत जम्मत फार झाली. आणि शेवटी अमोल कोल्हे, आता तुम्ही बघताय अमोल कोल्हे त्यांनी अनेक केलं आणि मला आनंद आहे की तो आपल्या दिल्लीला फार सुंदर पद्धतीने भूमिका मांडतोय. बरोबर. एक मला सांगा, तुम्ही प्रत्येकालाच उमेदवारी करायला लागते. आपल्याला नितीश रॉय यांच्याकडनं कला दिग्दर्शनामध्ये मार्गदर्शन मिळालं होतं बहुतांशी तमसच्या काळाच्या आधी. तर तमसकडे येण्यापूर्वी मी विचारू इच्छितो की तुमच्यासारख्या एका व्यक्तीला, कलावंताला नितीश रॉय यांच्याकडनं कला दिग्दर्शनाच्या नेमक्या काय खास बाबी शिकता आल्या? आई वडील जेवढे महत्व आहे तेवढं गुरुचं महत्व आहे. म्हणूनच. आणि माझ्या मते त्यांनी मला 6.5 वर्षात भरपूर लोळवलं, भरपूर दामडवलं. मला 2,000 रुपये फक्त मिळायचे आणि त्याच्यात जसं मी म्हटलं 387 दिवसातलं 385 दिवस रात्र काम. म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये मी सकाळी उठायचं पेक्षा सकाळी झोपायचो कारण रात्रभर जागलेला असायचो. ते सेट सगळे आर्यन पिरियड ते मौर्यन पिरियड एका रात्री चेंज करणं होतं. आणि
त्या वेळात जो माझा मोमेंटम चालू झाला तो नितीशदा आणि त्या श्याम बेनेगल यांच्या माध्यमातून. म्हणजे मला नितीश रॉय जसे गुरु मिळाले तसेच श्याम बेनेगल म्हणा किंवा गुलजार साहेब म्हणा किंवा गोविंद निलानी म्हणा. गोविंद निलानीची तर एक गोष्ट प्रत्येक नवीन पिढीला, मला आत्ताच एक कोणतरी मुलगी भेटायला आलेली तिला कला दिग्दर्शनामध्ये, पण नवीन पिढीला मला सांगायचं आहे की मी जसं शिकलो की गोविंद निलानी एका वेळी एक तमसच्या याच्यामध्ये सीन शूट करत होते. आम्ही सकाळची 7ची शिफ्ट होती आणि संध्याकाळी 7ला संपणार होती, पण तो सीन एवढा वाढत गेला की ते ब्रेकफास्ट झाला, नाश्ता झाला, लंच झाला, तरी तो संपत नाही. 48 टेक. जर का तमस कोणी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये वीरेंद्र सक्सेना म्हणून ऍक्टर होता, तर त्यांनी एवढं छान रोल केलेला. तर गोविंद निलानी म्हणजे एवढा पॅशनेट की थोडंसं तरी काहीतरी करेक्शन पाहिजे तर करणार आहे. तर त्या 48 टेक नंतर ओके झाल्यावरती सगळ्यांनी एकदम उसासा सोडला आणि आम्ही दुसरं सेटअप करायला लागलो. पण गोविंद निलानी त्या वीरूकडे गेले आणि म्हणाले की वीरू तुझे लगता है तू इससे बेटर कर सकता है. तर हे ऍक्टरच आहेत, त्यांना असं कोणी सांगितलं ते लगेच तयार होतात. युनिट दबलेलं आहे, युनिटचे एवढा वेळ गेलेला आहे, पण त्या वीरेंद्रला परत घेऊन त्यांनी शूट केलं. आणि यू विल नॉट बिलीव्ह हव्या की त्यावेळी मी शिकलो काय, तर 87 टेक त्या माणसाने घेतले. तोपर्यंत सगळ्या युनिटला माहिती झालेला तो शॉट. पण एक डायरेक्टर एक जिद्दीने जोपर्यंत त्याला सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यामुळे नितीश रॉय म्हणा, श्याम बेनेगल म्हणा, गुलजार साहेब म्हणा, ह्यांच्याशी मी एवढा परिपक्व होऊ शकलो की मला काम शिकताना ते परफेक्शन आणि परफेक्ट होईपर्यंत सोडायचं नाही. आणि त्याच्यामुळे मी संजय बन्सालीवरती काम करताना संजय बन्सालीला मी उलट्या धारेवरती घेतलेला. की संजय बन्साली जेव्हा काम करायचं तेव्हा मी संजय बन्सालीची आणि माझी ओळख ही पहिल्यांदा परिंदा चित्रपट पाहिला असेल तर ते माधुरी आणि अनिल कपूरचं जे कॅन्डलचं गाणं होतं, आणि ते कॅन्डल नवीन बनवून वेगळ्या पद्धतीची, म्हणजे नॉर्मल कॅन्डल मिळतात त्याच्यापेक्षा जाडी अशी मोठी कॅन्डल घ्यायची, त्याला मागे कट मारायचा होता, त्याच्यात लाईट होता आणि त्याच्यात अनिल कपूर आणि माधुरी अशी ते हात पकडतात. तर अनिल कपूरला जळलं पण नाही पाहिजे, पण ती कॅन्डल पण छोटी नाही वाटली पाहिजे, मोठी वाटलं पाहिजे. तर कॅन्डल पण मोठी करणं आणि इथे अनिलच्या इथे आपण पीठ लावून देणं, ह्या सगळ्या डोक्यांमध्ये एक कोणतरी हुशार माणूस आहे असं संजय बन्सालीबद्दल मला पहिलं वाटलं. जेव्हा मी परिंदामध्ये आर्ट डायरेक्टर होतो, तो असिस्टंट हे होता. मग 1942 लव्ह स्टोरीमध्ये विनोद चोप्रानी त्याला 6च्या 6 गाणं करायला दिली आणि तेव्हा संजय माझ्या आणखीन जवळ आला. तर त्यावेळी त्याची जी एक एक म्हणजे लडकी को देखा तो ऐसा हुआ आणि ती जी गाणं सगळी केली, त्याच्यामध्ये मनीषा कोयराला आम्ही सकाळी 3-4ला उठून जायचो आणि सूर्याच्या पहिल्या किरणामध्ये त्या दयनकुंडमध्ये मनीषाची ओढणी एवढी लांब होती की ती उडवता उडवता सगळे दमून जायचे. पण ते करत असताना संजय बन्सालीनी मला सांगितलं की हे मी आता केल्यानंतर मला म्युझिकल एक पिक्चर मला ना तू कर. तेव्हा माझे 28 चित्रपट जागायचे. मी कधी खजुराहोमध्ये मीरा नायरचं कामसूत्रा करत होतो, तर कधी संजय बन्सालीचं मग गोव्यामध्ये खामोशी करत होतो, कधी इंदर कुमारचं इश्क करत होतो. तर ते संजय बन्सालीचं केल्यानंतर तो चित्रपट एवढा चांगला झाला पण बॉक्स ऑफिसमध्ये चालला नाही. तर मी संजय बन्साली आणि त्याची बहीण जी एडिटर आहे ती जाऊन आम्ही फिल्म कापायचो, कारण ती फिल्म सुंदर होती पण ती लेंथी होती. आणि ते करता करता आमची दोस्ती एवढी वाढली. मी म्हटलं की अरे संजय तेरा गाने का सेंस इतना अच्छा है, तू ये नाना पाटेकर जिसको डायलॉग आता है उसको गुंगा बना दिया, तो ऐसा एक्सपेरिमेंट करके पिक्चर कौन देखेगा. मी त्याच्या घरी जायचो 11 वाजता ना, तर सकाळी भातुकलीच्या खेळामधली हे गाणं त्याच्या घरात चालायचं. म्हणजे तो गाण्याचा एवढा छंदी होता की मराठी असो गुजराती असो किंवा कुठली गाणी त्याच्याकडे गाण्यात एकदम तो तल्लीन होता. आणि मग हम दिल दे चुके सनम बनली. तर हम दिल बनल्यानंतर हम दिलची हवेली मी 5 फ्लोअरची लावली. तर संजय बन्साली शूट करता करता त्या ऐश्वर्याची रूम 3ऱ्या मजल्यावरती तिथपर्यंतच पोहोचू शकला आणि 5व्या मजल्यावरती तो जाऊच शकला नाही. पण ती फिल्म हिट गेली, त्यामुळे संजय बन्साली झाला आणि बजेटचा प्रॉब्लेम नाही आला. पण माझं नाव खराब व्हायला लागलं की हा मोठा आर्ट डायरेक्टर आहे पण फार महागडा आहे. तर त्यामुळे माझे दिग्दर्शक जेव्हा मला प्रोड्युसर
सांगायचे तर बोले आप इतना बजेट पे फिल्म करोगे, मी बोला नाही डायरेक्टर वैसे मिलते क्या. म्हणून मग देवदासला या तुमच्या पुण्यामध्येच मी संजय बन्साली येऊन आरकेमध्ये आम्ही 9 देवदास पाहिले. आणि 9 देवदास पाहिल्यानंतर आम्ही असं ठरवलं की ह्याच्यापैकी कुठला नाही करायचा, जो सैगल साहेबांचा होता किंवा बंगालीतले होते, आपल्याला ग्रँड लेवलचा देवदास करायचा. तर मी संजय बन्साली इथेच पुण्याला ब्ल्यू डायमंडमध्ये म्हटलं की देख मैं तो बड़ा कर दूंगा लेकिन तू शूट करना चाहिए, नहीं तो मेरा नाम खराब होता है कि मैं खर्चा करता हूँ और तू इतना बड़ा सेट लगाता हूँ, तू शूट करेगा तो सब माफ है. मला नाही वो शॉट ले लेंगे. म्हणून तुम्ही जर का देवदास बघाल तर पहिल्या शॉटमध्ये स्मिता जयकर छल्ला लावून जेव्हा मेरा देवा आया करत ती पूर्ण हवेली दाखवली आहे, तो मी तिच्या मागे उभा होतो आणि त्याच्या मागनं तो शॉट घेऊन आम्ही पूर्ण एक्सपोज केलं. म्हणून त्याला अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं नितीन देसाई थॉट मी हाऊ टू थिंक बिग. तर ही गंमत मी खरं तर आपल्या लक्षात आलं असेल की भरभरून सांगण्यासारख्या अफाट आठवणी नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे आहेत. खरं तर हा फक्त मर्यादित विषय न ठेवता त्यांची सविस्तर मुलाखतच आपल्या इथे करायला पाहिजे, तसे आयोजन आपण पुढे करावं. पण मी आपल्या विषयाच्या अनुषंगाने फक्त नावं घेतो आणि त्याच्या अनुषंगाने थोडं त्या सिनेमाबद्दल सांगावं. मग एक फक्त बोलतो ते बोलत होते त्या देवदास विषयी. नाही, आपण देवदास बद्दल नंतर बोलूया, कारण आपल्याकडे मुळात वेळ कमी आहे आणि मुळात तुझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. आपण तुझ्याकडे येतोच आहे मी नंतर. तर नाही, मी कुठल्या चेष्टेने नाही म्हणत आहे, हा विषय लांबत जातोय. मला निवेदकाला सूत्रसंचालकाला वेळेचं भान ठेवून तिघांनाही समान न्याय द्यायला लागतो, म्हणून मी फक्त ही कोडी करतोय, बाकी काही नाही. पण बोल तू. आम्ही एकत्र काम करत होतो त्यावेळी आंबेडकरचाही सेट लावलेला होता. तर देवदासचा सेट मी बघायला गेलो होतो. मला फक्त सांगायचं इंटरेस्टिंग वाक तिथे मगाशी त्यांनी सांगितलं कोणतरी मुलगी आली म्हणून. देवदासचं खालचं गार्डन आहे ना, त्याच्यात आपण खातो ती माठाची भाजी त्यांनी लावली होती, आय स्टील रिमेंबर. पण ती कलरफुल जी काय दिसते ना त्याच्यात आपल्या लक्षातच येत नाही की ही गार्डन कशा पद्धतीने बनवली असेल. कॅमेराचा सेन्स हा जो विषय असतो तो फार महत्वाचा असतो, एवढंच मला फक्त बरोबर सांग. मगाशी यांनी उल्लेख करताना सांगितलं गाण्याचं आवड किती होती त्याला, ते सांगता सांगता उल्लेख एका सिनेमाचा झाला. त्या सिनेमावर थेट येतो 1942 लव्ह स्टोरी. ते सांगताना मला एक उत्सुकता एवढीच आहे की त्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेला नितीन चंद्रकांत देसाई तळ्याकाठीच बसून राहिलेलं होतं. ते कसं झाली? सुधीरजींना हे सगळ्या वारसा खरंच त्यांच्याकडे आहे, उत्खनन करून काढायचा. पण माझ्या आयुष्यातली माझी निर्मिती किंवा माझी जी काय लोकांसमोर तुमच्या समोर जी काय एक ओळख झाली तर तो चित्रपट होता 1942. त्यावेळी मी जसं म्हटलं तमस केलेलं, नंतर भारत एक खोज केलेलं, चाहना आलेलं, TV केलेलं, पण असा चित्रपट मोठा नव्हता. भूकंप नावाचा एक चित्रपट केला पण तो एवढा गाजणारा नव्हता. पण 1942 लव्ह स्टोरी करत असताना मी एकदम स्ट्रगलर होतो आणि काही मालिका काही वर्ष म्हणजे मी 87 मध्ये एंट्री केल्यानंतर 4-5 वर्षातली ही गोष्ट होती. तर असं झालं की मला परिंदा चांगला मी काम केलं म्हणून विनोद चोप्रानी 1942 मल्टी स्टारर मोठा ऐतिहासिक चित्रपट ज्याच्यामध्ये प्रोडक्शन डिझायनिंग किंवा कला दिग्दर्शनाची भरपूर म्हणजे गरज होती. आणि ते करताना आम्ही चंबा टू डलहौजी नंतर सिमला वगैरे सगळं फिरून सगळीकडे पाहून झालं, पण तसं काही टाइम स्क्वेअर मिळाला नाही. आणि ते न मिळाल्यामुळे तो कसा करायचा असा प्रश्न होता. तर मी अगदी छान रेखाटून स्केचेस बनवली, विनोद चोप्राला इम्प्रेस केलं, एक मस्त मॉडेल पण बनवलं. पण कसं झालं की मी नवीन होतो, नवशिका असताना इंडस्ट्रीत असे स्टॉलवर्ड्स होते आणि इंडस्ट्रीत असे मोठे मोठे होते. आणि पहिल्यांदा नवीन माणसांना चलताना काही लोक असतात पाय खेचायला, असं सगळीकडे असतं, म्हणजे ते धरूनच चालायचं. तर अनेक लोकांनी विनोद चोप्राला सांगितलं पागल है ये नया लड़का, तेरा 67 लाख त्यावेळी भरपूर होते, डुबा देगा पानी में, इधर ऐसा ये एक्सीडेंट हुआ है, इधर ये ऐसा डूब गया है, ये इधर होगा. आणि मी म्हणतो विनोद नहीं मैंने तो स्टडी किया है, मैंने तो सब ड्राइंग बनाया है, मैंने तो ये मेजरमेंट लिए, मैं बना सकता हूँ. बट त्या सगळ्यांनी विनोद चोप्राचा ब्रेन वॉश केला आणि त्या ब्रेन वॉशमुळे त्या दिवशी तो निर्णय टळला.
जसं आत्ता चाललंय आपल्या इथे गुवाहाटीत बसलेत आणि इथे वेगवेगळे निर्णय ठरतात, तसं आमचं पण झालं. तर त्या निर्णयामध्ये माझा ती रात्र एवढी आठवते. मी तसाच त्या तळाकाठी बसून होतो आणि मी असं मनाशी म्हणत होतो की मी करू शकतो, मी अभ्यास केलाय, मी हे म्हणजे पूर्ण लेक एप्रिल मे मध्ये जेव्हा सुकलेला असतो, तुला माहितीये की फिल्म सिटीचा लेक सुकतो, तर तो सगळं खाचे खजे केल्यानंतर हे लोक असे का करतायत. तर मी म्हणलं ठीक आहे, ते पण किती परीक्षा बघतायत. असं करून मी सकाळ झाली, मी तिथेच बसलेलो आहे. तर माझ्या मागे एक हात आला आणि मला म्हणाला की क्या सोच रहा है. तर मला माहिती होतं तो मायेचा हात विनोद चोप्राचाच असेल. तर मी म्हटलं विनोद, आय एम स्टिल शुअर, आय विल डू इट, आय कॅन डू इट, मेरे को पूरा कॉन्फिडन्स आहे. तर मी अगदी त्याचं माझं जे त्या लोकांनी जेवढं अपोजिशन मध्ये जाऊन मला पाडण्याचा प्रयत्न केलेला, तर मी स्ट्रॉंगपणे एकटा ते सांगत होतो. मग विनोद चोप्रा बोला चलो ओके सब लोग आएंगे, चाय पीते पानी पीते, हाँ सब जलील बोलो क्या है. मग तो काहीतरी विनोद मैंने अभी ये किया कि 6 महीने पहले ना इधर एक कार डाइव गई थी, वो नोज डाउन होके वहाँ पे एक्सीडेंट हुआ था, तो ये लेक बहुत डेंजर है, तेरा इतना करोड़ इतना लाख वेस्ट हो जाएगा. तर मी माझ्या डोळ्यासमोर तारे चमचमायला लागले. मी एक तर रात्री झोपलेलो नव्हतो. मग विनोद प्रधान नावाचा एक DOP होता, तो बोला विनोद इस लड़के पे मुझे ट्रस्ट है, इसने जो स्टडी किया है और हम पूरा घूम के आए, चंबा से लेके शिमला तक हमको कोई जगह नहीं मिली है, और जिस तरह से वो ब्लास्ट करना है अनिल कपूर और जैकी श्रॉफ मिलके करते हैं, वो दूसरी जगह हो नहीं सकता. तर मग विनोद चोप्राला पण जोश आला. ओके, आय ट्रस्ट दिस बॉय, गो अहेड. मी तुम्हाला सांगतो, मी चहा बिस्किट सोडली, मी तसाच धावत असा स्लोपवरनं खालती त्या लेककडे गेलो. त्या लेकमध्ये तुडुंब पाणी भरलेलं. मी रामसेतू जसा बनवावा तसा एक ब्रिज त्याच्यावरनं क्रॉस केला आणि मी जाऊन त्या ब्रिजच्या मध्ये बसून माझे असिस्टंट जे होते, तर ते टायर ट्यूब म्हणजे पाण्याची ट्यूब लावून डुबकी मारून सांगायचे की 8 फूट 10 फूट 12 फूट, आणि अशा पद्धतीने ती जजमेंटमध्ये मी तो सेट केला आणि तो एवढा अप्रतिम झाला. पूर्ण इंडस्ट्री पाहायला आली. मला पहिला माझ्या आयुष्यातला फिल्मफेअर आणि स्क्रीन आणि तो सगळा त्याच्यात मिळाला. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मला जेव्हा पहिली इंटरनॅशनल फिल्म जंगल बुक वॉल्ट डिस्नीची आहे, ती 1942 लव्ह स्टोरीमध्ये केली आणि माझं पहिलं पेपरात मोठं नाव झळकलं, ज्याचा माझ्या आई वडिलांना फार अभिमान होता. माझ्या वडिलांनी मला एकच हे सांगितलेलं कोट की डोंट वर्क फॉर मनी, पैशासाठी काम नको करू, कामासाठी काम कर आणि लोक जोड, आणि काम जेवढं करशील तेवढंच तुझं आहे आणि तेवढेच तुम्हाला अवॉर्ड्स आहेत. आणि त्यांच्या त्या शब्दाखाती लगान जेव्हा चित्रपट मी केला, त्या लगान चित्रपटात मला सगळे अवॉर्ड मिळाले आणि माझ्या आयुष्यातला तो महत्त्वाचा अवॉर्ड होता. कारण माझे वडील कॅन्सरच्या दुखण्याने आजारी होते आणि डॉक्टरने सांगितलेलं 2 महिने आहेत आणि त्यांना जे बेस्ट करता येईल ते दे. पण माझ्या फॅमिलीने मी प्रयत्न करून आम्ही त्यांना 11 महिने जिवंत ठेवू शकलो. आणि ते ठेवण्याचं कारणच एवढं कारण मला 4था नॅशनल अवॉर्ड लगानचा मिळाला. आणि तो लगानचा अवॉर्ड घेऊन जेव्हा मी राष्ट्रपतीचं भोजन सोडून दिल्लीत मुंबईला आलो, माझी आई आरतीचं ताट घेऊन उभी होती. मी दारातनं आत आल्यानंतर तिने माझी आरती केली आणि आरती केल्यानंतर तिने वडिलांकडे पाहिल्यावरती मी माझं नॅशनल अवॉर्ड त्यांच्या गळ्यात टाकला आणि तो गळ्यात पडल्यावरती त्यांनी असंच बघितलं, नॅशनल अवॉर्डकडे बघितलं, हसले, पण त्यांचा आनंद असला त्या नॅशनल अवॉर्डवरती आहे. त्यामुळे हे जे काय होतं ते माझ्या दृष्टीने फार मोलाचं होतं. नक्कीच. अजून त्याच्याबद्दल बोलायचं. भारत एक खोज, भारत एक खोज 1942 मध्ये मी कमर्शियल आणि हे झालो, पण घडलो भारत एक खोज मधनं. कारण जेव्हा मी तमस ही चांगली मालिका चांगलं काम केल्यानंतर त्या कामाच्या जोरावरती मला चांगली कामं मिळायला लागली. मी मीरा नायरचं सलाम बॉम्बे पण केलं आणि सलाम बॉम्बे संपलं, 52 दिवस 52 शूट. तर 8 दिवस त्याच्यातली एक सँडी सिसिल नावाची युरोपियन बाई होती, नंतर मीरा नायर, आम्ही
गोव्याला जाणार होतो की एक पिक्चर संपल्यावरती, पण मला नितीश रावांनी सांगितलं नाही नाही उद्यापासनं आपल्याला रिसर्च करायचं आहे आणि भारत एक खोज आहे ज्याच्यात आर्यन संस्कृतीपासून ते 1947 तयार करायचं. तर मी म्हटलं ओके. मीरा नायरला सांगितलं थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळ्यांनी गोव्याला मजा करा, मी कामाला. आणि आपला 396 करून मुलुंड बसणं अंधेरीत कामाला. 6 महिने झाले तरी तो प्रोजेक्ट झाला नाही. मी 6 दिवस जाणार होतो ते मला जाऊ दिलं नाही, पण त्या 6 महिन्याच्या ह्याच्यात भरपूर काही शिकायला मिळालं, भरपूर हे केलं. आणि जेव्हा भारत एक खोज आम्ही करायला घेतलं त्यावेळी बरेचसे म्हणजे पहिली अशी मालिका होती इंडियन सिनेमावरती की ज्याच्यामध्ये 52 एपिसोड होते आणि एवढा मोठा हे करायचा होता. आणि श्याम बेनेगलांसारखा मोठा दिग्दर्शक. श्याम बेनेगलांकडनं म्हणजे जसं मी म्हटलो ना, मी आयुष्यात भरपूर ह्या लोकांकडनं शिकत गेलो की तो एकदम शिस्तबद्ध माणूस. सकाळी शार्प 9ला व्हाईट गाडीतनं ते उतरायचे. त्यावेळी मी आणि व्ही के मूर्ती म्हणून आमचे जे कॅमेरामन होते ते बसलेले असायचे आणि रात्रभर कलरनी माखून म्हणा किंवा दमून म्हणा रात्र झगडून मी असा बसलेला असायचं. ते मूर्ती साहेब बोलायचे क्या रे कुछ खाया क्या, चल इडली खा. आणि ती इडली अर्धी असेपर्यंत श्याम बेनेगल आलेले असायचे. मग ती तशीच सोडून आत जायचो. तो चित्रपट म्हणजे एकदा शूटिंग चालू झालं की मग मी साधारण 10:30ला झोपायचो आणि 1:30ला उठायचो. आणि 1:30ला परत श्याम बेनेगलांची एक प्रथा असायची की ते असे पूर्ण मोठं टेबल मांडायचे ज्याच्यात ते सगळ्यांना बसून बोलतं करायचे आणि काय काय आहे ते. आणि मग मी माझं दुसरं दिवसाचं जे आहे म्हणजे आज आर्यन सेट आहे तर मला मौर्यन करायचं आहे, मग सल्तनत करायचं आहे, असे वेगवेगळे पिरियड करायचे होते. कारण त्या 52 एपिसोडमध्ये पूर्ण भारताची कला संस्कृती दाखवायची होती, इतिहास सांगायचा होता. आणि त्यामुळे ते 387 दिवस कधी गेले कळलं नाही, कारण मी झोपूच नाही शकलो. आणि ती झोप आत्ता पण उडालेली आहे की ते अजूनही डोक्यात आहे की भारतीय कला संस्कृती म्हणजे आपण जे आत्ता विषयाला धरत बोललो तर आपला जो वारसा आपल्याला ह्याच्यातनं चालवायचा आहे तो माझ्या मते तो तिथनंच आला ड्राईव्ह. आणि त्याच्यामुळे मला 365 दिवस काम करायला लागो. मी 9 मे 1987 मधनं पहिल्यांदी म्हणजे जेव्हा ह्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश घेतला त्याच्यानंतर कोरोना ह्या महामारीने मला थांबवू शकलं. तोपर्यंत मला एक दिवसही सुट्टी नव्हती आणि मी थांबलो नाही. माझी मुलं मोठी कधी झाली, माझं लग्न कधी झालं हे पण कदाचित मला आठवत नाही, पण ते झालं. आणि कोरोनाने पहिल्यांदा थोडंसं विचार करायला लावला. तुम्ही मगाशी विचारलं हा जो गेटअप आहे बरेचसे लोक ओळखत नव्हते मगाशी, पण हा गेटअप त्या कोरोनानेच दिला. आणि जे सत्र चालू झालेलं भारत एक खोजनी ते इथे आहे. आणि माझ्या मते मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हा वारसा किंवा इतिहास चालू ठेवायचा प्रयत्न करेन. एक छोटा व्यक्तिगत पण बऱ्याच जणांना माहीत नसलेली गोष्ट विचारतो. गजेंद्र अहिरेंच्या हॅलो हाय हिंदू यामध्ये आपण अभिनय पण केलाय. मी फार भाग्यवान आहे ह्या कला क्षेत्रामध्ये आल्यानंतर. जसं म्हटलं आई वडिलांचे आशीर्वाद आणि सगळ्याच दिग्दर्शक आणि प्रोड्युसरचं प्रेम, त्याचबरोबर मला एक नवीन शिकायची नेहमीच आवड आणि संधी राहिली. त्यामुळे मी पहिला असिस्टंट आर्ट डायरेक्टर झालो, मग आर्ट डायरेक्टर झालो, मग प्रोडक्शन डिझायनर झालो, मग प्रोड्युसर झालो, मग स्टुडिओ ओनर झालो. आणि ते झाल्यानंतर जेव्हा प्रोडक्शन राजा शिवछत्रपतींनी केलं तर त्याच्यानंतर मग मी बालगंधर्व केली, अजंठा केली. तर अजंठा करायच्या आधी मला असं वाटलं की मी दिग्दर्शन करणार असेल तर हे जे ॲक्टर्स आहेत त्यांचे मनभावना काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच वेळी गजेंद्र अहिरेने मला एक चित्रपट ऑफर केला ज्याच्यामध्ये शब्दोच्चार, देहबोली आणि मुद्राभिनय कसा विचार करतात? मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टी हा भक्कम पाया आहे. तुम्ही ज्या वेळेला कुठल्याही व्यक्तिरेखेला सामोरे जाता. पोलीस अकॅडमीमध्ये गेलो, पोलीस अकॅडमीमधले त्यांच्या रिहर्सल्स वगैरे केल्या, रोज सकाळी नियमाने एक्सरसाइज करायचो आणि मग ती चित्रपट म्हणजे ती भूमिका केली. आणि मग मला कळलं की दिग्दर्शक ॲक्टरकडनं काय पाहतो किंवा ॲक्टर दिग्दर्शकाला काय देणार आहे. आणि ते समजण्यासाठी मी ती भूमिका केली.
आणि ती केल्यानंतर मला अजेंडा करताना फार चांगलं झालं. सोनाली कुलकर्णी माझी ॲक्ट्रेस होती आणि तिच्याबरोबर माझा एक ब्रिटिश एक ॲक्टर होता. पण ॲक्टिंग केले असल्यामुळे प्रत्येकाचे काय, कारण एक सीन अजेंडामध्ये मी सोनाली कुलकर्णी बरोबर केला. तो चालू झाला सकाळी 7ला आणि संपला दुसऱ्या दिवशी 2ला, म्हणजे दुपारच्या. त्याच्यामध्ये अजेंडा जर का कोणी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये चित्रकाराच्या कथेमधनं ती जिवंत होतात आणि सोनाली ती माझ्या पायाशी येऊन बसलेली जेव्हा ती, मी म्हटलं सोनाली तुला मी कास्ट नाही करू शकत, तू एवढी गोरी पान छान कशी काय करणार, आणि मला पारोजी पाहिजे, ती सावळी पाहिजे. त्यामुळे सर मला करायचं, मी 1.5 तास ऐश्वर्या राय कशी करते तशी 1.5 तास आधीपासून मेकअप करेन आणि मी करेन. त्यामुळे त्यावेळी तिला 7 रुपये घ्यायची होती 2-2 तासाचं हे करत, म्हणून तेवढा वेळ लागला. आणि पहिल्यांदा मी दिग्दर्शक करत असताना मराठी चित्रपट करत मायलो पहिल्यांदा मी आणलेली, जी मी हिंदी चित्रपटात पाहिलेली, ज्याच्यामधनं एकच शॉटमध्ये कॉम्प्युटरमधनं ती तशीच्या तशी दिसते, फक्त सोनालीला जाऊन वेगवेगळं मेकअप करायचं होतं. तर अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि ह्या सगळ्यांना म्हणजे अविनाश तर माझ्या जेवढे मी राजा शिवछत्रपती म्हणजे मालिका असो किंवा चित्रपट असो, ही इज ऑलवेज देअर. सो ही इज गोइंग टू बी देअर इन महाराणा, ही इज गोइंग टू बी देअर इन महाराणा. पण कधी कधी हे ऍक्टर्स एवढे शिकवून जातात ना, तर ती मला एक संधी आली आणि ती करायचा प्रयत्न केला. खरं तर 25-30 प्रश्न मनात आहेत, पण वेळेच्या मर्यादेमध्ये विषयाला धरून आणि काही न माहिती असलेलं म्हणून मी सगळे 4-5 मध्ये सगळं जे बोलायचं होतं ते बोलून टाकलंय. नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रश्न त्यातले निवडण्याचा आणि विचारण्याचा प्रयत्न केला. एकच गोष्ट 100% विचारूशी वाटते, या पुढे जाण्याच्या ओघात आगामी काय करता आहात? जसं मी म्हटलं की वारसा जपण्यासाठी माझा ध्यास आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा केली आणि मी नेहमी तेच म्हणतो की मी लकी आहे की आईवडिलांचे चांगले आशीर्वाद किंवा चांगलं ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे ज्या राजा शिवछत्रपतीची मी मालिका केलेली आणि आता तो एक मोठा डिस्नी हॉटस्टारमध्ये जो मोठ्या पदावरती पोहोचला आहे, तर कधी काम चांगलं केल्यावरती त्याची प्रचिती तुम्हाला मिळते. तर त्याच माणसाला जेव्हा महाराणा प्रतापावरती हॉटस्टारला मोठं त्यांना वेब सिरीज करायची, तर ते म्हणाले ये एक ही आदमी कर सकता है, नितीन देसाई. आणि त्यामुळे राजा शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेत मी महाराणा प्रताप जो असा हिरो आहे, जसं महाराष्ट्रासाठी राजा शिवछत्रपती हे व्यक्तिमत्व होतं, महाराष्ट्राला पारतंत्र्यात बाहेर काढलं. महाराणा प्रताप एकमेव असा 1540ला जन्माला आलेले, त्याच्यानंतर 2 वर्षांनी अकबर जन्माला आला. आपल्यावरती मुघलांनी बाबरापासून जे अभिराज्य गाजवलं आणि आपलं अगदी खलिस्तानपासनं ते सगळं हिंदुस्तान त्यांनी आपलवलेलं, पण अकबराला एकमेव माणसाने झुंज दिली. अकबराला त्याचं सगळं हिंदुस्तान मिळवल्यानंतर नेहमीच रुण भाटली, ती त्यांना मेवाड कधी मिळाला नाही. आणि तो मेवाड ह्याच्यासाठी मिळू नाही शकला की माउंटन मॅन महाराणा प्रताप होते. आणि हे जसं राजा शिवछत्रपतीमध्ये मी नवीन पिढीला पण सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि मला आपल्या सगळ्यांना आत्ताही ह्या काळात जगताना पण राजा शिवछत्रपती एवढं देऊन जातात की प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोर कसं. आणि मी तर धुरंधर आहे की मी नायगरा फॉल्स मधनं पण उड्या मारायला आवडतात, आगीतनं पण घुसायला आवडतात. तर ते मी राजा शिवछत्रपतींना डोळे झाकून अभिवादन करतो किंवा त्यांची प्रार्थना करतो आणि घुसतो. बरोबर. तर तसंच ह्या महाराणा प्रतापने पण केलेलं आहे आणि ते आत्ताच्या आपल्या नवीन पिढीला, हिंदुस्थानच्या सगळ्या लोकांना आणि विदेशातल्या सगळ्या लोकांना की भारत हा थोर का होता. जे आजकालच्या काळात आपले पंतप्रधान म्हणा किंवा आता आपल्या हिंदुस्थानची जे एक नावाची हे करायचा प्रयत्न चालू आहे, तर तो प्रयत्न असाच असेल की हिंदुस्थान किती थोर होता, आपण सगळे हिंदू किती थोर आहोत
आणि त्याच पद्धतीचा हा महाराणा प्रताप आता गेले 5-6 महिन्यात पूर्ण रिसर्च झालेला आहे. आता सगळे एपिसोड्स तयार झालेले आहेत आणि त्याच्यानंतर कास्टिंग चालू झालेलं आहे. हॉर्स रायडिंग परत जो कोणी महाराणा प्रताप होता त्याला 6 महिने हॉर्स रायडिंग करायचंच आहे. आणि अशा पद्धतीने ते सगळं जेव्हा आपण व्यक्तिरेखा बाहेर काढतो ना तर तेव्हा आपल्याला त्याच्यामधनं म्हणजे आज मला हा कार्यक्रम भावला म्हणून मी आलो, पण गेले 3 महिन्यापासून मी स्टुडिओमध्ये कैद आहे. मी स्टुडिओमध्येच आहे. सकाळी 5ला उठतो, ध्यान करतो, पूर्ण 47 एकर राऊंड मारतो, एक्सरसाइज करतो, महाराणांचं ध्यान करतो, शिवाजी महाराजांचं ध्यान करतो, स्क्रिप्ट वाचतो, रात्री 9 पर्यंत हे करून मग कामाला लागतो. आजकाल थोड्याशा न्यूज पाहायला लागतात कारण महाराष्ट्रात आणि एक भरपूर काय घडतंय आणि हे सगळं या सामाजिक गोष्टीवरून आपल्याला कळतं, म्हणून ते महाराणा बनवायचं. नितीनजींच्या पुरता संवादाचा टप्पा संपवत असताना मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की 4 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार, राज्याचे पुरस्कार असा पुरस्कारांचा पाऊस पडलेल्या नितीनजीसाठी टाळ्यांचा कडकडाट करूया. पुढची व्यक्ती आहे अविनाश नारकर. 25 वर्षाहून अधिक काळ चित्रसृष्टीमध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध अभिनेते. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक त्यांनी केलेत. अनेक हिंदी मालिकाही त्यांनी सहभागी झालेत. एक दर्जेदार अभिनेता म्हणून त्यांचं नाव सर्वत्र घेतलं जातं. तर अशा अविनाशजींशी बोलण्यापूर्वी चित्रफित. आमच्यासारख्या शिलेदाराचे कशा असावे तिकडे स्वागत. जाऊन सांगा तुमच्या बादशहाला. अविनाश नारकर यांच्या थेट कलाकृतींच्या बाबत त्यांना विचारण्यापूर्वी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही स्वतः कोणाच्या अभिनयानं भारावून गेलेला आहे? नमस्कार. सगळ्यात आधी आयोजकांचं आणि समोरच्या संपूर्ण रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक अभिवादन त्यांना. आणि खूप आभारी आहे मी या संयोजकांचा की ज्यांनी ह्या अशा इतक्या मोठ्या विषयावरती थोडंफार चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी मला माझी निवड केली, त्यांनी विचार केला. आणि सुधीर काकांबरोबर आज बोलायला मिळतंय त्यानिमित्ताने प्रत्यक्षात हे माझं खरंच मी भाग्य मानतो. आणि मी असं म्हणेन की मी कलावंत म्हणून मी थोडंफार जे काही काम करतोय किंवा करत राहणार आहे ते ठीक आहे, पण आज या विषयावरती बोलण्यासाठी मी हा समोर बसलेला जो प्रेक्षक वृंद आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला बोलायला आवडेल. कारण त्यांचं मनोगत जे आहे ते मी नेहमी माझ्या भूमिकांमधून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. 100% आपण त्या कलाकृतींकडे येणारच आहोत. पण सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून तुम्हाला एकमुखाने म्हटलं जातं, म्हणून मी तुम्ही अभिनयाचा विचार कसा करता, म्हणजे मुळात तुम्ही भारावून गेलेला अभिनेता कोण? माझा मुळातला प्रश्न. मला तसं बघायला गेलं तर मी ज्या काळात दूरचित्रवाणी संचाकडे ज्यावेळेला पाहायचो, कारण तेच एक माध्यम होतं, कारण घरून चित्रपट वगैरे बघण्याची तेवढी मुभा नव्हती आणि संमती दिली जात नव्हती. नाटकं तर मला आठवतं मी लहानपणी एकमेव नाटक बघितलं होतं आणि तेही मामाने मला घेऊन गेले होते. गुंतता हृदय हे नावाचं नाटक, ते एकमेव नाटक बघितलेलं होतं थिएटरमध्ये जाऊन. त्यामुळे टी व्ही घरी नव्हता. तो समोरच्या रेल्वे वर्कशॉपमधले जे ऑफिसर्स असतात त्यांचे बंगले समोर होते आमच्या ह्याच्यात. तर सक्सेना नावाचे एक गृहस्थ होते, त्यांच्या ऑफिसर होते, त्यांच्या घरी जाऊन मी आणि बहीण बघायचो. तर मला त्यावेळेला का कोण जाणे, पण बलराज सहानी यांनी मला खूप भुरळ घातलेली होती की मला कळायचं नाही मातीचं आणि आकाशाला गवसणी घालणारं असं काहीतरी एक या रसायन हा माणूस ज्यावेळेला करतो पडद्यावरती त्यावेळेला काहीतरी होतं. मातीशी नाळ देखील तितकीच घट्ट बांधलेली असते ह्याची आणि आभाळ फेडेल इतकं काहीतरी तो देऊन जातो त्याच्या अभिनयातनं. तर असं काहीतरी कुठेतरी आपल्याला कधीतरी जमलं पाहिजे. ह्याची छोटीशी नक्कल जरी करता आली आपल्याला तरी आपण काहीतरी साध्य केलं असं आपण म्हणू. असं पण त्याचे प्रयत्न मी नंतर मग उत्तम चॉईस आहे असं आम्हा सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो. अजून एक या अनुषंगाने प्रश्न की अभिनय करताना
म्हणून जसं मगाशी नितीन दादांनी सांगितलं की एका ह्याच्यावरती न थांबता नाही हा सीन असं नाही, व्यक्तिरेखांच्या निवडीपासून व्यक्तिरेखांचा अभ्यास, प्रत्येक व्यक्तिरेखेचं चालणं बोलणं जगणं ह्या सगळ्याचा अभ्यास करता करता सगळ्यात आधी मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने अभ्यास करतो तर माझी पद्धत अशी, माझी पद्धत म्हणण्यापेक्षा ती प्रचलित पद्धत आहे आणि ती मी अवलंबली. आणि जसं आपण म्हणतो ना की पात्र, आपण म्हणतो एखादं पात्र साकार करायचं, तर पात्र म्हटल्यानंतर आपण जसं एखादं पात्र, आपण एखादं भांडं म्हणतो त्याला देखील पात्र म्हणतात, तर आपल्या स्वतःला त्या पात्रामध्ये पूर्णतः ओतायचं आणि मग त्या पात्राचा जो आकार असेल तो आकार तुम्ही घेऊन बाहेर यायचं आणि मग प्रेक्षकांसमोर सादर व्हायचं. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा मी काम करताना जे कॅरेक्टर किंवा जी व्यक्तिरेखा व्यक्तिचित्र मी साकारणार आहे त्याचा बाह्यांगाचा मी विचार करतो. साधारण काय त्याचं बाह्यांग असेल, तो कसा दिसत असेल, तो कुठे वावरत असेल, कुठे राहत असेल, त्याचे संबंध काय, त्याच्या अवताभोवतीचा भवताल काय, ह्या सगळ्या बाह्यांगाचा सगळा विचार करतो. त्याची देहबोली एक ठरवून घेतो. आणि मला अजूनही आत्ताही मला लोकांमध्ये जाऊन जनमानसांमध्ये जाऊन वावरण्याची खूप छान सवय आहे आणि मला ते आवडतं. कारण तुम्हाला तुमच्या व्यक्तिरेखा ह्या तिथेच सापडतात मुळात. म्हणजे त्यांचा देह, त्यांचं शरीर जे तुम्हाला सापडतं ते तिथे सापडतं. कारण एक देह, एक शरीर आपण बघितल्यानंतर लगेच काय आपण त्याच्याबरोबर इंटरॅक्ट होत नाही आणि त्याचं सगळं अंतर्गत त्याची जी काय ही आहे ती आपल्याला कळत नाही, अंतरंग त्याचं कळत नाही. पण तरी अरे हे जे काय आहे शरीर ते खूप इंटरेस्टिंग आहे असं काहीतरी वाटतं. आणि मग व्यक्तिरेखेच्या माध्यमातून ज्यावेळेला तुमच्याकडे एक व्यक्तिरेखा येते त्यावेळेला आपण मग जुळवणी करायला सुरुवात करतो की मी त्यावेळेला एक असं बघितलं होतं, त्याचं हे जरा इथे वापरता आलं मला, तर त्याची ती बघण्याची लकबोती ती जरा मला इथे आणता आली, तर त्याची उभी राहण्याची एक त्यामुळे बाह्यांगाचा पहिल्यांदा विचार करतो. तो झाला की त्याच्यानंतर मग त्याचं बोलणं कसं असेल, त्याच्या अंतरंगाकडे वळतो. मग की त्याचे संबंध कोणाकोणाशी आहेत, या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये तो कोणाकोणाशी संबंधित आहे आणि मग त्यानुसार त्याचं स्टेटस काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनुसार त्याचे सगळे कपडे वगैरे सगळं येतं. अंतरंग शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याचे संबंध कसे आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे, तो कुठे आहे, तो कॉर्पोरेटमध्ये आहे की तो फुटपाथवरचा भिकारी आहे, काय आहे तो, त्याचं स्टेटस काय, त्यानुसार त्याचं बोलणं चालणं वगैरे सगळे येतं. आणि मग बोलणं चालणं अंतरंग तुम्हाला सापडत गेलं की मग त्यानुसार त्याचे शब्दोच्चार, त्याचं बोलणं चालणं आपोआप येतं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी नवीन जी मंडळी अभिनय करायला उत्सुक आहेत, शिकायला उत्सुक आहेत, त्यांच्या दृष्टीनं तुम्ही मूलभूत मुद्दे या प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्तानं मांडलेत. तुमच्या थेट कलाकृतीकडे येण्यापूर्वी अजून एकच छोटा प्रश्न विचारतो की रंगमंच आणि मालिका किंवा चित्रपटाचं चित्रीकरण माध्यमांमधलाच मूलभूत बदल आहे, तर अशा वेळेला अभिनय करत असताना याचा काही वेगळा विचार करावा लागतो का? निश्चितपणे करावा लागतो. मला असं वाटतं की अगदी बेसिक गोष्टी आहेत आणि त्या जर तुम्ही मूलभूत गोष्टी जर डोक्यात ठेवल्यात तर विनासायास कुठल्याही प्रकारचा अट्टहास न करता जे बलराज सहानींना साध्य होतं की ते इतक्या सहजपणे ते सगळं करून जायचे, ती सहजता तुमच्या कामामध्ये यायला लागली की तुम्ही लोकांच्या अंतरंगात शिरायला सुरुवात होती, हृदयाच्या जवळ पोहोचायला सुरुवात होते. आणि जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये, तुमच्या श्रोत्यांमध्ये, रसिकांमध्ये अंतर राहतं आणि ते अंतर मिटवण्याचा प्रयत्न करणं हे पहिलं अभिनेत्याचं काम आहे आणि ते खूप महत्त्वाचं काम आहे. तर मला असं वाटतं की मी ज्या वेळेला आपण कुठल्या ह्याच्याकडे होतो, काय विचार नाही, मी असं म्हटलं देहबोली त्याच्या पुढे आणि रंगमंच आणि ते तिन्ही माध्यमं खूप महत्त्वाची आहेत. आणि मला असं वाटतं की रंगमंचावर ज्या वेळेला आपण जसं आता हे अंतर आहे त्याच्यामुळे शब्दोच्चारातला एक जो थ्रो म्हणतो आपण, जी इंटेन्सिटी जी म्हणतो आपण, ती खूप आवश्यक असते. आणि तुम्हाला मुद्राभिनयापेक्षाही तुम्हाला तुमच्या आवाजावरती खूप छान मेहनत करावी लागते आणि तुमच्या आवाजातली बारीक सारीक गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल त्याच्यावरती मास्टरी, त्याच्यावरती प्रभुत्व तुम्हाला मिळवायला लागतं त्यावेळेला. कारण इथे बसणाऱ्या माणसाला मी जोपर्यंत असं करत नाही तोपर्यंत हा गलबल आहे हे त्यांना कळणार नाही. कारण माझ्या डोळ्यातलं पाणी काही त्यांना दिसणार नाहीये, डोळ्यात तरळलेलं पाणी दिसणार नाहीये, पण माझ्या स्वरामधनं मला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं की माझे डोळे देखील आता पाणावलेले आहेत. मग त्याच्यात देखील फरक आहे की ते सद्गतीत नुसता झालेला आहे की डोळ्यात नुसतं पाणी तरळलेली आहे की आत्ता अश्रू ठठाठ 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 ओघळत आहेत.
हे थोड्याफार छोट्या छोट्या फरकांनी ते सगळं इतकी बारीक सारीक नक्षीकाम ते सगळं रंगमंचावरती करायला लागतं आणि ते शेवटी बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत जे माझ्या पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय तीच इंटेन्सिटी, तीच ऊर्जा आणि तेच समाधान त्या शेवटच्या प्रेक्षकाला देखील मिळवून देणं ही त्या नटाची जबाबदारी असते रंगमंचावर. मालिकेमध्ये काम करताना मला असं म्हणायचं की मालिका ह्या ज्या आपल्याकडे बघितल्या जातात त्या पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करून बघितल्या जात नाहीत. म्हणजे जनरली एक चालू असतं त्यावेळेला माणसाचं दुसरं काम काहीतरी चालू असतं. त्यामुळे मालिकामध्ये काम करताना मी नेहमी असं म्हणतो की एक धक्कातंत्र तुम्हाला तुमच्या अभिनयामध्ये थोडंसं आणावं लागतं. म्हणजे असं बोलता की नितीन दादा तुम्ही मला इतकी आवडतं असं काहीतरी तुम्हाला करावं लागतं मध्येच की जेणेकरून तो हे करता त्याचा असं लक्ष गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर बघितलं तर म्युझिक हा खूप ढॅन 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 प्रत्येक सीनच्या मागे वाजत राहणारा एक घटक असतो मालिकांमधनं. आणि चित्रपटाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर चित्रपट हा इतकी मोठी चौकट आहे. तुमचा एवढासा जो चेहरा आहे तो इतक्या मोठ्या पूर्ण पडदाभर म्हणजे 35 mm तुमचा नुसता क्लोज लागल्यानंतर चेहरा होणार. त्यामुळे अगदी सटल म्हणजे अगदी सहज तुम्हाला तुमच्या मुद्राभिनयाकडे किंवा तुमची जी भावना व्यक्त करायची तर ती सहजता तुमच्याकडे तिकडे खूप अभिप्रेत आहे. सो तिन्ही माध्यमांमध्ये काम करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि ते पेलणं ही गरजेची गोष्ट आहे. थेट कलाकृतीकडे येण्यापूर्वी मला सहज जातात म्हणजे मुलाखत माझी नाही आपल्या तिघांची आहे पण तुम्ही आता जे सगळं वर्णन करताय यावरनं हे बहुतेक नितीनजी नक्कीच सहमत असतील, राहुल असेल. अशा पद्धतीनं रडणं दिसलं तर नाही पाहिजे पण रडता हे कळलं पाहिजे, चिडलं हे कळलं पाहिजे असं इंटेन्स अभिनय मी गेल्या अनेक वर्षामध्ये एका व्यक्तीचा बघितला, चंद्रकांत गोखले. हे गुरुस्थानी दिसले कमाल होते. बरं आपली कलाकृती होते मेन आहे रणांगण, त्याच्यावर तर आपण भरवून बोलालच पण त्यापूर्वी मी विचारू इच्छितो की आपण शहाजी राजे रंगवलेलं आहे. हो ती संधी आत्ता ज्यांच्याबद्दल आपण इतकं सगळं ऐकलं आणि इतकं सगळं बघत आहोत इतकी वर्ष, नितीनजीची महनीय व्यक्ती ज्यांनी शहाजी महाराजांचं काय म्हणूया विडा मला उचलण्याची संधी दिली. आणि त्यावेळेला पहिल्याच भेटीत आमचं असं बोलणं झालं होतं की आत्तापर्यंत शहाजी महाराज हे कुठल्याही शिवाजी महाराजांवरच्या प्रोजेक्टमध्ये शहाजी महाराजांवरती तितकंसं काही दाखवलं गेलेलं नव्हतं, बोललं गेलेलं नव्हतं. पण मुळात या माणसाची आणि आमचे शिरीष गोपाळ देशपांडे या आणि बाबासाहेबांचं म्हणणंच हे होतं की शिवाजी महाराज ज्यांच्या पोटी जन्मले, स्वराज्याच्या संकल्पनेचा उगम ज्यांच्या पोटातनं झालेला आहे, ज्यांच्या डोक्यातनं झालेला आहे, ते शहाजी महाराज कसे आहेत, त्यांचे शिवाजी महाराजांचे आई वडील कसे आहेत की ते किती महान होते, किती मोठे होते हे दाखवणं गरजेचं आहे. तर शिवाजी महाराजांना आणखीन आपण मोठं करू शकतो. जसं आपण म्हणतो की जितका विलन मोठा तितका हिरो जास्तीत जास्त बलवान आपल्याला करता येतो. तसंच आई वडील हे जितके मोठे तुम्हाला करता येतील की ज्यांच्या पोटी हा असा इतका महान पुरुष जन्माला आलेला आहे. तर म्हणून त्यांचं ते बोलणं मला म्हणाले की नुसते शहाजी महाराज शिवाजी महाराजांचे वडील म्हणून आपल्याला या प्रोजेक्टमध्ये आणायचे नाही. तर फार मोठी जबाबदारी आहे. एकतर शहाजी महाराज आणि जिजाऊ आईसाहेबांच्या एकंदरीत ह्याच्याबद्दल ज्या काही वल्गना आणि जे काही वाईट साईट बोललं जात होतं ते सगळं आपल्याला धुवून स्वच्छ करायचं आहे, साफ करायचं आहे. ती फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्यामुळे पहिली गोष्ट मी जर काही केली असेल तर मी असं म्हटलं की मग मी नेहमी मी नेहमी करतो की मी सगळ्यात पहिला गुण कुठल्याही व्यक्तिरेखेतला जर मी शोधत असेल तर तो असतो सात्विकता. त्या व्यक्तिरेखेतली ही सात्विकता मला जर शोधता आली आणि ती सापडवता आली आणि ती मिळवता आली मला तर मी ती शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. आणि ती ज्या क्षणाला मला मिळते त्या क्षणाला मला कॉन्फिडन्स येतो की आत्ता मी लोकांची रसिकांची हृदयाची दारं अशी हळूहळू ठोठवायला सुरुवात करेन. कारण तो गाभा असतो तुमच्या ह्याच्यातलं. मला असं वाटतं ना की कुठल्याही माणसाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही जीवाचा मनुष्य प्राण्याचा मी म्हणेन की मेन जो गाभा आहे तो हा सात्विकच आहे, तो चांगलाच आहे. त्याच्यावरती फुटं नंतर चढवली जातात.
मूल जन्माला ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याचे तुम्ही जर भाव बघितलेत तर ते सात्विकच भाव असतात. ते भाव कुठल्याही प्रकारचं आवरण किंवा कुठल्याही भावभावनांचा रंग चढवून ते आलेलं नसतं. तर तो मूळ गाभा जर आपल्याला सापडला तर त्याच्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टी आपल्याला मग पेरता येतात आणि सजवता येतात. तर ते शोधण्याचा मी नेमका प्रयत्न करतो आणि ते काम मला नितीनजींच्या माध्यमातून आता भरभरून बोला रणांगण बद्दल. रणांगण बद्दल रणांगण ज्या वेळेला करायचं ठरलं म्हणजे मोहन वाघ ह्या नाटकाचे निर्माते चंद्रलेखाचे ते बाहेर लंडन आणि इकडे फिरून आले आणि त्यांनी बघितलं तिकडे ऑपेराज वगैरे इतके सगळे मोठमोठे होतात आणि ते भारावून गेले होते. आणि मग इथे आल्यानंतर आपल्याला असं काहीतरी रंगमंचावरती खूप भव्य दिव्य आणि असं मोठं काहीतरी करायचं आहे. तर मग ते आल्यानंतर त्यांनी पानिपत ही कादंबरी निवडली. विश्वास पाटलांना बोलवलं आणि विश्वास पाटील सरांना सांगितलं की मला ह्याच्यावरती नाटक करायचं. विश्वास पाटील सर म्हटले हे रंगमंचावर हा चित्रपटाचा आवा काय सगळे रंगमंचावर कसं. मग त्यासाठी वामन केंद्रे नामक आपले जे गुरु आहेत दिग्दर्शक जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे खूप मोठे आता संचालक होते. तर मग त्यांना दिग्दर्शनाची जबाबदारी दिली गेली आणि मग त्या दोघांनी मिळून जसं मगाशी नितीनदारांनी सांगितलं की एका ह्याच्यावरती न थांबता नाही हा सीन असं नाही, व्यक्तिरेखांच्या निवडीपासून व्यक्तिरेखांचा अभ्यास, प्रत्येक व्यक्तिरेखेचं चालणं बोलणं जगणं ह्या सगळ्याचा अभ्यास करता करता पहिला खरडा पूर्ण लिहून झाला. त्याच्यात अनेक बदल झाले. तो विश्वास पाटलांनी फाडला. दुसरा खरडा असं करत करत जो अंतिम आविष्कार रंगमंचावरती सादर केला गेला तो 11वा खरडा होता. पूर्ण नाटक हे विश्वास पाटलांनी 11 वेळा रिराईट केलेलं आहे आणि तो 11वा जो खरडा आहे तो प्रेक्षकांपर्यंत रंगमंचाच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेला होता. तर त्या ह्याच्यामध्ये मी मोहन काकांबरोबर याच्या आधी नाटकं केलेली होती. मी गंध निशिगंधाचं हे माझं पहिलंच नाटक त्यांच्याबरोबर केलं होतं. भक्तिदाईंबरोबर रंग माझा वेगळा जे मी केलं ते देखील चंद्रलेखाचंच होतं. त्याच्यानंतर राहिले दूर घर माझे नावाचं नाटक केलं होतं ते देखील चंद्रलेखाचंच होतं. आणि मग रणांगण ज्यावेळेला विषय निघाला त्यावेळेला मोहन काका म्हणाले की यातला जो मध्यवर्ती भूमिका आहे भाऊसाहेब पेशवा तो माझ्याकडे आहे, बाकीच्या कलाकारांची निवड तुम्ही करा असं मोहन काकांनी वामन सरांना सांगितलं. वामन म्हणाले की नाही असं नाही होणार, जशा मी सगळ्यांची ऑडिशन घेणार तसं. बरं वामन बरोबर मी 3 पैशाचा तमाशा हे पहिलं माझं नाटक केलेलं होतं. वामन बरोबर 3 पैशाचा तमाशा केलं होतं. त्याच्यानंतर मग 3 पैशा तमाशा केल्यानंतर सगळ्या पाठोपाठ मी नाटकं वामनबरोबर 6 नाटकं केली मी. पण माझी देखील रितसर ऑडिशन घेतली गेली. कसा बोलणार आहे काय त्याचे जे काही उतारे होते ते सगळे वाचून घेणं वगैरे सगळं झालं. आणि मग सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10-10:30 वाजेपर्यंत तुझा सीन असो तुझा सीन नसो जे सगळे उभे राहिलेत सीनमध्ये ते उभेच्या उभे टोटल अशा जवळजवळ 14-16 तास तालमी त्याच्यात 3-3.5 महिने चालल्या होत्या रणांगणच्या. आणि त्याच्यातले 20 दिवस बिरजीत मुगुंबा म्हणून नागालँडवरनं तलवारबाजीचं प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून प्रशिक्षक बोलवले होते. सकाळी 9 ते 10 हा 1 तास आमचा तो तलवारबाजीचा प्रशिक्षण वर्ग चालायचा. आणि मग त्याच्यानंतर पुढे मग तुमचे देहबोलीसाठी काही हे असेल असं करत करत तालमी त्याच्या आम्ही केल्या आणि त्याचा प्रयोग रंगमंचावर सादर झाला. पण रणांगण हे नाटक मी असं म्हणतो, मी नेहमी असं म्हणतो, मला असं वाटतं की आम्ही कलावंत मंडळी जी आहोत ती खूप भाग्यवान आहोत असं मला नेहमी वाटतं. कारण तुम्ही तुमचं जीवन जगत असतात, तुम्ही तुमचं जगणं जगत असतात. पण तुमचं जगणं जगत असताना आणखीन एक जगणं तुम्हाला अनुभवता येतं, त्या व्यक्तिरेखेचं जगणं. मग ते खूप वरच्या दर्जाचं असू देत, खालच्या दर्जाचं असू देत किंवा मध्यम वर्गातलं असू देत, जे काही असेल ते. पण त्याच्या बारकाव्यासहित, त्याच्या जगण्यातल्या सुखदुःखांसहित, त्याच्यातल्या चढ उतारासहित तुम्हाला ते जगणं अनुभवता येतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी कुठलीही व्यक्तिरेखा करताना त्याच्यातलं जे जे चांगलं असतं ना ते मी शोषण्याचा प्रयत्न करतो. आणि मी नेहमी असं म्हणतो की सुविचार हा कधीही नुसता फळ्यावर लिहिण्यापुरता राहता कामा नये. तो सुविचार तुमच्या आचरणात यायला पाहिजे आणि तुमचं जगणंच नंतरचा एक सुविचार व्हायला पाहिजे असं नेहमी मला वाटतं. सो त्यामुळे मी ज्या वेळेला मला स्वतःला असं डाऊन फील करतो, खूप असं
काहीतरी अस्वस्थपणा माझ्यात येतो आणि नैराश्यकडे जाणारी काहीतरी पायवाट चालण्याची सुरुवात होते काय काय वेळेला. त्या वेळेला मी दरवेळेला मी बाकी काही करत नाहीत, माझ्याच मी केलेल्या भूमिकांची अनेक स्वगत असतात जी मला खूप आतून एक आंतरिक ऊर्जा देतात आणि मला पुन्हा माझ्या मार्गावर हट असं करून चालायला भाग पडतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी असं डाऊन फील करतो त्या वेळेला मी रणांगण मधलं माझं स्वगत म्हणायला सुरुवात करतो की आधा ढासळोत कितीही अरिष्टांचे डोंगर, कोसळोत आभाळकडे, कोसळोत नक्षत्रांचे मांडव, करले संकट सरितेला खुशाल तांडव. उद्याची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणे आम्ही आग होऊन जळोच आणि मेलो गेलो तरी असे काय लागणार आहे त्या मृत्यूच्या हाती. अरे ओढेल तो आमचे रक्ताळलेले मुर्दे, मात्र काळाच्या पाठीवर उठतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा हा महासंग्राम झडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. हर हर महादेव. काय ऊर्जा मिळणार नाही. नक्कीच. अजून एक विनंती, तुमच्यापुरता संवाद होत असताना मला जे आठवत आहे त्यानुसार तक्षक यान सादर करा. बरोबर? हो हो, तक्षक याग, यज्ञ. म्हणजे त्याच्या मागची ही अशी आहे की राजा जनमेजय जो होता तर त्याच्या वडिलांना एका सर्पाने दंश करून मारलं. तर त्यामुळे भावविवश झालेला राजा जनमेजय त्याने प्रण केला की आता हे जे काही विषारी सर्प अवतीभोवती असतील तो मला तो काही तक्षक जो नावाचा सर्प आहे तो काय मला ओळखता येणार नाही किंवा त्याला मला वेचता येणार नाही, शोधता येणार नाही. तर आता जे अवतीभोवती जे कोणी विषारी सर्प असतील त्या प्रत्येकाला वेचून वेचून एक यज्ञ असा चेतूया, त्या यज्ञामध्ये त्यांना सगळ्यांना भस्मसात करून टाकू. ह्याच्या मागची भूमिका अशी आहे की जे जे अनैतिक, जे जे अविचारी, जे जे व्यभिचारी, जे जे काही वाईट खल असं जे काही असेल समाजामध्ये भवतालामध्ये त्या सगळ्याला नायनाट करण्यासाठी, समूळ उपटून असा त्याचा भस्मसात त्यांना करण्यासाठी एक यज्ञ प्रत्येकाच्या मनामध्ये चेतवला गेला पाहिजे, जागवला गेला पाहिजे की ज्याच्यामध्ये मला असं म्हणायचे की आज भारतीय नागरिक म्हणून आपण अनेक अत्याचार सहन करतो आहोत, भ्रष्टाचारांना सामोरे जात आहोत, अनेक वाईट गोष्टी रोजच्या जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती घडतायत. तर त्या सगळ्याचा नायनाट करण्यासाठी आज आपली जबाबदारी आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये एक विचार खोलवर रुजायला हवाय की लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता. मोडेन मी कायदाही न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल हिंसकांच्या नाशासाठी. आम्ही हो धर्मवेड्यांच्या संहारासाठी. हो थोडे संस्कृतीच्या रक्षणासाठी. आता राष्ट्रनिष्ठाच इतकी कडवी, इतकी जाज्वल्य व्हायला हवी की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच दहशत वाटायला हवी. माझा धर्म मेला तरी 72, पण हे राष्ट्र एकसंध राहायला हवं. आणि या मातीतून रुजून आलेली आमची संस्कृती जगवायला हवी. जे या मातीत राहतायत त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं. कारण ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते. आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फळांनी ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते. पेरलेल्या दरेक दाण्याघडी 1000 दाणे. म्हणूनच तिने न मागता तुम्ही तिला द्यायला हवी निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं. कारण राष्ट्र हाच महाकाल आहे, राष्ट्र हीच आदिमाता आहे. धर्मसंस्थापकांच्या आधी या मातृभूमीचं स्तवन व्हायला हवं. या भूमातेच्या नावानं एक घोष व्हायला हवा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यांनी म्हणा माझ्या मागणं प्रतिज्ञा करा. हे ईश्वरा
मृत्यूकाळी माझ्या ओठांवर तुझं नाव न येता एकच मंत्र यावा, वंदे मातरम. धन्यवाद धन्यवाद. उत्तम. असंच एक उत्तम परफॉर्मर, रसिकांचा लाडका, खास करून वंदनीय शाहू महाराजांच्यामुळे देशभर नव्हे तर जगातल्या मराठी माणसांपर्यंत पोचलेला, ज्याची सविस्तर ओळख करून द्यायची गरजच नाही, तो उभा राहिला की सगळा कळतो, असा आपला राहुल सोलापूरकर यांच्याशी गप्पा मारण्यापूर्वी चित्रपट. आणि त्या शाळेपासून वक्तृत्व, अभिनय, व्याख्यानबाजी अशा सगळ्यामध्ये या सगळ्या भूमिका मूळ सिनेमा नाटकातल्या भूमिका करण्यापूर्वी गाजवलेला. म्हणून त्याला विचारतो की शाळा महाविद्यालयात असताना वक्तृत्व याची सुरुवात कशातनं झाली? तुला कशामुळे उत्तम बोललंच पाहिजे असं स्वतःला वाटलं? मुळात सर्व मायबाप रसिकांना मनपूर्वक नमस्कार. कारण MPC न्यूजच्या वतीने हा वेगळा कार्यक्रम आणि आम्हाला सगळ्यांना इतिहास हा विषय जो आमचा सगळ्यांचा प्राण आहे असं मी मानतो. तर ते बोलायला बोलवलं. सुधीरजी, आपण दोघेही एकाच शाळेचे आहोत, त्यामुळे आपली जी शिक्षकांची परंपरा आहे ती इतकी मोठी आहे. पण मला अजूनही आठवतंय, आपल्याला म्हणजे शाळेपासून सगळ्यांचा अनुभव असतो की शाळेत जे शिक्षक शिकवतात ना, त्यातला जो शिक्षक असा असतो ना की टोल पडला वर्गात आला आणि कुठे होतो आपण मागच्या वेळेला, पान नंबर 12, तर आपण म्हणतो गेली 40 मिनिटं बोंबलली. पण एखादा शिक्षक असा असतो की ते बंद करा रे पुस्तक. तुम्हाला माहितीये काय घडलं? रात्रीची वेळ होती आणि तिथे 4 मावळ्यांसह तानाजी फक्त असं गडाकडे बघत होता. आणि इथनं गोष्ट सांगता सांगता लक्षात येतं काही वेळाने की अरे, कोंढाण्याची अख्खी गोष्ट इतिहासाच्या शिक्षकांनी सांगितली. आणि तो शिक्षक आयुष्यभर लक्षात राहतो. तसे आम्हाला शाळेमध्ये भालेराव सर होते. भालेराव आणि परचुरे सर जेव्हा इतिहास सांगायचे ना, तर वेगळा अभ्यास करावाच लागायचा नाही. त्यांनी सांगितलेली गोष्टच मनात बसून राहायची आणि मग ती घरी येऊन रिप्रोड्यूस करायची आई वडिलांसमोर, भावंडांसमोर. माहितीये काय घडलं सिंहगडावर? असं झाल्यानंतर ते म्हणायला लागले, आयला तू बोलतो की चांगला. म्हणून मग मी शिक्षकांना म्हटलं की मला द्या ना संधी. आणि पहिल्यांदा मी लहान गटातनं बेळगाव वाङ्मय चर्चा मंडळाच्या बेळगावच्या वक्तृत्व स्पर्धेत गेलो. सुदैवाने लगेच करंडकच शाळेला मिळवून आणला आणि तिथनं सुरुवातच झाली. तुझी कायम आम्हा इतर सगळ्यांपेक्षा वेगळी मतं असतात आणि ती विचारातनं आलेली असतात. म्हणून विचारतो, आम्ही चालवू हा वसा पुढे, तर हा वसा म्हणजे फक्त या ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा आहे का तुझ्या मनात काही वेगळंच आहे? नाही, मुळात माझं म्हणणंच वेगळं आहे थोडंसं. तेच सांग. सुरुवातीपासून निवेदकांनी बोलताना सांगितलं की हल्ली परत एकदा भालजींच्या काळात होती तशी चित्रपटांची लाट आली वगैरे. कोणी दिला हा वारसा? इतिहास घडवला त्यांनी दिला का वहिवाटीच्या हक्काने तुमच्याकडे आलाय का काय आहे? आणि त्याच्यावर खरंच मनापासून विचार होणार आहे का? वारसा पुढे नेणं ही सोपी गोष्ट नाही ना. जगन्नाथाचा रथ आहे, तो घेऊन जायचा असेल तर त्याचा अभ्यास होणार आहे का? नुसतेच हिरीने आपले लावलेत चित्रपट. आपण किती चुकीचे. तुम्ही वाचली का सभासद बद्दल तुम्ही? आणि मुळात माझं वैयक्तिक मत म्हणजे आपण एकत्र काम केलं, अगदी बाजीराव मस्तानी सारखे अप्रतिम सिरियल तुम्ही केली, म्हणून मुद्दाम उदाहरण देतोय. टू द पॉइंट, इतिहासाला धरून मगाशी तुम्ही म्हणलात नितीनजी, तसं ठीक आहे. पुण्यात घडलेला इतिहास आहे ना, सगळं मान्य आहे की तुमच्याकडे टॉपच्या नट्या आहेत, हिंदी सिनेमा करताय. पण पुढच्या पिढीला देताना दुसऱ्या बाळणपणात जिन्यावरनं दगडी पडून जी काशीबाई लंगडी झाली होती आयुष्यभरासाठी, आणि म्हणून 5 पर्वती एका सरदाराला देऊन तिथलं सगळं राख आणि तो अंगारा गुडघ्याला लावल्यावर तिला बरं वाटतं म्हणून जी आयुष्यभर काठी टेकत सिनेमात फुगड्या कसल्या दाखवतात तिच्या. आणि आम्ही बघतो वा काय आमचा इतिहास लय भारी. आपल्याला वाटतच नाही आपल्या इतिहासाविषयी चांगलं काही. म्हणजे
आज अमोल नाहीये पण एक इतिहासातली घटना म्हणून सांगतो. शिवाजी महाराजांचा इतिहास जो लहानपणापासून आपला तोंडपाठ आहे, किंबहुना प्रत्येकाने कधी ना कधीतरी लहानपणी ते सगळं, जसं रामायण महाभारत शिवरायांनी ऐकलं असेल तसं आपण शिवराय ऐकलेले आहेत. एक सिनेमा होता, त्या सिनेमात एक सीन केला. माझं इतकं भांडण झालं त्या सिनेमामध्ये की शेवटी शेजारून काही खासदार वगैरे त्या रेस्ट हाऊसला उतरलेले, अहो काय एवढा आवाज चढलाय म्हणलं, अहो मूर्खारखं सीन करायला सांगतायत. शेवटी अमोल कोल्हे म्हणला, राहुलदा पैसे घेतलेत आपण, त्यांनी सांगितलंय तर करायला लागेल आता, आणि म्हणून तर आम्ही केला. आज सगळ्यात लाज वाटते मला त्याची. त्याचं कारण असं, कधी ऐकलंय का अफजल खान ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला जिजाऊ सगळं सोडून अफजल खानाला भेटायला व्हायला गेली? असा सीन केलाय आम्ही. आणि त्याच्यात अफजल खान मी होतो, ती जिजाऊ येऊन मला सांगते माझा मुलगा खूप घाबरलाय हो, कशाला त्याच्या मागे लागलाय वगैरे. आणि मी भयंकर संतापलो. मी म्हणलं हे काय? तर ते म्हणले ग्रँडफनी एक वाक्य लिहिलंय, शिवाजी मेड होस्टेज टू हिज मदर. म्हणलं इंग्रजांकडनं आम्ही आमचा इतिहास शिकायचा? खरं काय नॉनसेन्स आहे. इतपत साध म्हणजे आत्ताच्या उदाहरणातलं सांगतो, ज्याची प्रचंड जंत्रावळी मगाशी शिवाजी महाराजांच्या सिनेमातली घेतली. मला कुठल्याच सिनेमाविषयी काही ऑब्जेक्शन वगैरे नाही. माझा मुद्दा एकच आहे, रंजक करून मांडायचा. नितीनजी म्हणले, पण रंजक म्हणजे स्वतःचा इतिहास नाही ना, जो महाराजांचा आहे तोच मांडा. पंताजी गोपीनाथ बोकील सभासद बखर मध्ये त्यांच्याविषयी शिवाजी महाराजांनी काय म्हणलंय हे लिहून ठेवलंय. तुम्ही त्यांचा कॉमेडियन करता सिनेमात. तो कॉमेडियन आहे. अहो त्या माणसाने प्रत्येक चाल रचली, कारण तो जिजाऊशी चौसर खेळायचा, आणि त्या सोंगट्यात तुम्ही हलवल्यात तर मी अफजल खानाला मारीन हे महाराजांचं वाक्य आहे. अहो तुम्ही त्याची कॉमेडियन काय करताय? महाराजांचा इतिहास हा अतिशय उत्तम आहे, नाट्यपूर्ण आहे, प्रत्येक लढाई वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही ती फक्त दाखवताना रंजकता काय आणलेली याचा विचार करा, स्वतःची डोकी नका चालवू, असं माझं कायम मत आहे. वारसा खरंच पुढे न्यायचा असेल ना तर त्या वारशाचा अभ्यास व्हायला पाहिजे, जाणीवपूर्वक ते जपलं पाहिजे, मग पुढे दिलं पाहिजे. पुढचा प्रश्न की या वक्तृत्वासारखाच मूळ विषयाकडे येण्यापूर्वी 105हून अधिक चित्रपट मराठी केलेले आहेत, तर कुठल्या चित्रपटाचं आव्हान म्हटलं म्हणजे भूमिकेचं? खरं सांगायचं तर कुठल्याच नाही. त्याचं कारण असं, चित्रपट केल्यानंतर जेव्हा मी बघायला जातो, मी सुरुवातीच्या काळात जरा आकर्षण असतं म्हणून मी पहिले 15-20 चित्रपट जरा असं जायचो प्रीमियर वगैरेला, नंतर मी सोडूनच दिलं. त्याचं कारण गेलो की माहिती असतं ना आपण काय केलंय, आणि मग पडद्यावर बघायला लागलं की वाटतं चायला शेण खाल्लं, हा सीन असा अजून करता आला असता त्या क्षणाला नाही, पण आता त्याच्यात परतून नाही ना, रिटेक त्याच वेळेला होता. आणि मग असं फ्रस्ट्रेशन यायला लागल्यानंतर मी बंद केलं की सिनेमा बघायचेच नाहीत, आपण आपलं काम केलं, पुढच्या सिनेमाकडे जाऊया, हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, फक्त शाहू करताना खूप दडपण होतं. त्याच याच्याकडे येतोय. राजर्षी शाहू महाराज ही सर्वाधिक गाजलेली आणि तू उत्तम साकारलेली भूमिका, मुख्यत्वे सविस्तर या भूमिकेच्या अनुषंगाने तू सविस्तर सांग, भूमिकेची तयारी आणि भूमिकेचा अभ्यास. मुळामध्ये मी तो रोल करील असं माझ्या डोक्यातही नव्हतं. पुण्यात एक जयवंत वालावलकर नावाचे बहुरूपी रंगभूमी संस्था चालवणारे, त्यांच्या नाटकांमध्ये मी निळूभन वगैरे बरोबर फार पूर्वी म्हणजे 80 ते 85 मध्ये कामं केली होती. तर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की याच्यावर सिरियल आणि सिनेमा व्हावा या विषयावरती. आणि मग ते मला म्हणले चल ना तू स्क्रीन टेस्ट दे. त्यावेळेला मी खूप बारीकही होतो, तर मी म्हणलं मी कुठं त्यांच्यासारखा दिसतो काय, दे रे म्हणले. म्हणून मी एक स्क्रीन टेस्ट दिली, मोकळा. नंतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक दिवस एक जाहिरात पाहिली, शाहू महाराजांचा नेहमीचा फोटो, कथई रंगाचा फेटा, खाकी आणि या वर्णनाशी आपण मिळते जुळते आहोत आणि अभिनयाची आवड आहे अशा लोकांनी खालील पत्त्यावर संपर्क करा. जसं की तुम्ही शोध मोहीम शिवाजीसाठी घेतली तसं यांनी घेतली शाहूसाठी. ती जाहिरात बघितल्यावर मी म्हटलं आपली स्क्रीन टेस्ट बोंबललेली दिसते, काय संबंध नाही, आपण आपली कामं चालू ती करूया. आणि एक दिवस अचानक त्यांचा निरोप आला की आम्ही 350-400 लोक बघितली. म्हणजे त्याच्यात अगदी आत्ताचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील पण होते बर स्क्रीन टेस्टला. तर त्यातनं आम्ही 70 लोक निवडले, पण त्यांना आता गेटअप करून आम्ही प्रत्येकाचा प्रसंग चित्रित करणार आहोत. तर पुढच्या 7 दिवसात कधी कोल्हापुरात या. मग मी कोल्हापुरात गेलो. मला अजूनही आठवते, बाबूराव यादव नावाचे खूप जुने मूकपटांपासून काम करणारे अभिनेते दिग्दर्शक होते आणि ते शाहू महाराजांचे चाहते होते. तर ते सगळे कपडे शाहू महाराजांसारखे शिवायचे. त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या मुलांकडनं त्यांचे कपडे आणले होते
आणि त्या प्रसंगानुसार प्रत्येकाला कपडे देत होते. आता ते बाबूराव यादवही असेच 6.5 फूट उंच आणि असे धिप्पाड. त्यांची ती ब्रीचेस ब्रिटिश पद्धतीची घालताना नऊवारी साडी पूर्ण गोल गुंडाळून मग त्याच्यावरती बसली, तेव्हा ती माझ्या कमरेला बसली, एवढी ती त्यांची कंबर पोट वगैरे होतं. आणि मग ते सगळं शूटिंग झालं आणि एक दिवस मला तार आली की तुमची निवड केली, आता या. आणि मग अभ्यास वगैरे. तेव्हा मी पहिल्यांदा आमच्या कॉस्ट्युम डिझायनरांना भेटलो संध्याकाळी, त्या कोल्हापूरच्या मूळच्या. आणि त्या म्हणल्या कुणा बावटानं निवडलं रे तुला? तुम्ही म्हणलो का, काय झालं? अरे केवढे होते म्हणली शाहू महाराज, तू किती बारीक आहेस, तुला पॅडिंग जरी लावलं ना तरी सुद्धा ते शेतातल्या बुजगावण्यासारखं वाटेल, तर तू आधी वजन वाढव बाबा. तर मी म्हणलं मी 6 महिने अभ्यासासाठी मागितलेत, त्यात मी आता वजन वाढवायचाही प्रयत्न करतो. मग 6 महिन्याच्या अभ्यासात मी एकीकडे अभ्यास अगदी लंडन म्युझियम पर्यंत जाऊन सगळा, आणि दुसरीकडे मी 40 किलो वजन वाढवलं. आणि हे वाढवून अविनाश ह्याच्यावर 3 पॅडिंग लावायचो मी. तेव्हा 3ऱ्या पॅडिंगला मी शाहू महाराजांच्या जवळ जायचो, कारण महाराज गेले वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी. तेव्हा त्यांची उंची होती 6.5 फूट, छाती होती 63 आणि पोट होतं 78. काय ह्यूज माणूस असेल. म्हणजे मला अजूनही आठवते पंत अमात्य बावडेकरांकडे एक आम्हाला छोटीशी चित्रफीत बघायला मिळाली त्यांची, अशी सुपर 8 नावाचा त्यावेळी कॅमेरा यायचा, त्याच्यावर केलेली. ते आपण नाही का बघतो वेगवेगळ्या सरदार दरकदारांच्या घरात शिकारीचे फोटो लावलेले असतात, वाघाची वगैरे. तर ते कसं ते एक पाय त्याच्यावर देऊन ते बंदूक, मग ते सगळे हाकारे कुत्रे, आणि त्या काळ्या कपड्यात जाऊन तो फोटो काढला जायचा. तर अशी एक महाराजांनी ढाण्या वाघाची केलेली शिकार, आणि त्या शिकारीच्या दिशेने फोटो काढायला ते निघालेत. त्याचं छोटंसं चित्रीकरण आम्ही ते असं फोकस लावून भिंतीवर पाहिलं तर मी दचकलो होतो भिंतीवर बघताना सुद्धा. हातात एका बाजूला असे 4 पट्टे, एका बाजूला सोटाना, असे आरामात चाललेत महाराज. आणि तो पॅन होतो कॅमेरा, तर त्या 4, मला असं वाटलं 4 ऑल्सेशियन कुत्री वगैरे असं काहीतरी असेल शिकारी, तर 4 चित्ते होते कुत्र्यासारखे पकडलेले, आणि त्या चित्त्यांना गळफास बसतो इतका आरामात पकडलं होतं. म्हणजे काय ताकद असेल त्या माणसाची. मी माझ्यापर्यंत एकच प्रयत्न केला की कुठेही डमी न वापरता त्यातले फाईट करायच्या, आणि अगदी 350 किलोच्या अस्वला बरोबरही मीच फाईट केली, वाघाबरोबरही मीच फाईट केली. मी म्हणलं नाही, एवढं महाराजांनी केलं, आपल्याला तर ट्रेंड लोक आहेत ना बरोबर. मग त्यात ते अस्वल चावलं एकदा, मग ते रॅबिस टेस्टसाठी हैदराबादला सगळे टेस्टिंगला जावं लागलं, मला खांद्याला भयंकर चावलं होतं म्हणून. वाघाने मात्र त्रास नाही दिला. पण ओव्हरऑल म्हणजे स्वामी समर्थ करताना अंगावरती नाक घेतले प्रत्येक, माझं असं प्रामाणिक मत झालं की जनावरांबरोबर काम करणं सोपं असतं, माणसातलं जनावर ओळखता येत नाही. त्यामुळे काय शाहूंचे अनुभव खूप आहेत, अप्रतिम आहेत. त्यातला फक्त एक भाग सांगतो. शाहूंना राजर्षी हा किताब कानपूरला कुर्मी परिषदेत दिला, आणि त्याचं सगळं शूटिंग आम्ही त्याच जागेवर कानपूरला जाऊन तिथं केलं एप्रिलमध्ये. आणि ते लास्ट स्टेजचं आहे, महाराज जायच्या आधी 1 वर्ष त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे ते 3ऱ्या स्टेजचं पॅडिंग वगैरे घालून, आणि 47 टेम्परेचर होतं नेमकं त्यावेळेला, म्हणजे मरायची पाळी आली होती. पण मी पाहिलं तेवढ्या उन्हात त्या कुर्मी परिषदेतली 10,000 लोक फक्त लांबून महाराज दिसणार आहेत म्हणून येऊन बसली होती, की काय नाही महाराज दिसणार आहेत आम्हाला. म्हणजे मला असं वाटलं की अरे काय प्रेम असेल हे, हे काय प्रेम असेल. म्हणजे राधानगरी धरण मी बाबा आडवांना घेऊन हिंडत होतो, म्हणलं हे कसं उभं केलंय बघा सगळं, म्हणलं इतकं अप्रतिम धरण. तर तिथले एक मांग वस्तीतला एक मांग आला म्हातारा, पांढरे शुभ्र असं हे सगळे केस झालेले, मिशा बिशा मोठ्या. त्याला काही माहित नव्हतं मी शाहू बिहू करतो. मी आपलं सहज काय दादा तुम्ही इथं कधी बसणं, आमच्या वाडवडील होते ना म्हणलं इथं दगड फोडायला पात्रवट म्हणून, तवापासनं. म्हणलं अरे तुमच्यासारख्या बहुजनांसाठी शाहू महाराजांनी एवढं केलं, तुम्ही अजूनही अशा पालांवर काय राहताय. तुम्ही मागितलं असतं तर एवढी जमीन दिली असती, महाराजांनी एवढं काम केलंय म्हणून, चांगली पक्की घरं दिली असती, सगळं दिलं असतं. तर ते म्हणले सांगू का मी लय लहान होतो, 4-5 वर्षाचा, महाराज कधीतरीच यायचे म्हणला, पण आले ना की सगळं खानसाम्याने आणलेलं आम्हाला वाटायचे, आणि आमचा शिळा पाका भाकर तुकडा खायचे. आता एवढा मोठा राजा धुळीत आमच्या बरोबर येऊन बसतो, घरचं सगळं आम्हाला खायला देतो, आम्ही मागायचंच विसरून गेलो म्हणले. ही जी भावना आहे ना, म्हणजे मला महाराज असे सापडत गेले की अरे लोकांमध्ये तो किती पोचलाय माणूस.
आणि किती सामान्य पद्धतीने पोचलाय, कुठेही त्याच्यात काही अभिनिवेश नाही, काय नाही, जे काय सगळं. त्यामुळे मी ते करताना फक्त एवढाच विचार केला होता की दिसणं वगैरे, कॉस्ट्युम बिश्यूम हे सगळं भानू अथय्यांसारखी एवढी मोठी बाई करते, ती बघेल. नितीनजींसारखा माणूस सेट उभा करतोय, ते बघतील. मला काय करायचंय तर त्यातला माणूस आणि ते व्यक्तिमत्व लोकांपर्यंत पोहोचलं तर ते लोकांना आवडेल. आणि मला असं वाटतं एक 15-20% तर यश नक्की मला त्यात मिळालं की बाबा महाराजांमधली ती मानसिकता लोकांपर्यंत पाठवता आली की काय त्या माणसाने एवढं मोठं त्या काळात करून ठेवलं, म्हणून तो सेंटर फिलर ऑफ सोशल रिफॉर्मर्स ऑफ इंडिया आहे. वा, एकच छोटा शेवटचा प्रश्न तो असा की उत्सुकता म्हणून इतक्या मनपूर्वक साकारलेले शाहू महाराज मुळात लोकांच्या मनात आधीच रुजलेले, अख्ख्या सिनेमाच्या एकूण दरम्यान किंवा सिनेमा पाहिल्यानंतर सामान्यातल्या सामान्य कोणा एखाद्याने दिलेली एखादी वेगळी दाद लक्षात आहे का? एक उत्तम सांगतो, त्या राज्याभिषेकाचं मगाशी आपण थोडंसं चित्रीकरण पाहिलं, ती सुरुवात सगळी राज्यारोहण समारंभाची. त्याच्या आधी बाकीचे आमचे बरेच शूटिंग झालेलं होतं. राज्यारोहण करताना कोल्हापूर अख्खं 5 दिवस बंद ठेवावं लागलं, सगळे रस्ते मातीचे करावे लागले, जुना राजवाडा सगळा नवीन करावा लागला, बस स्टॉप, MSCBचे खांब सगळं काढावं लागलं आणि मग ते शूटिंग करावं लागलं. पण आमचं त्याच्या आधी एक शूटिंग कर्नाटकाच्या जवळ महाराजांनी आपल्या घोड्यांना पाणी पाजलं आणि त्या बैलांच्या तोंडाला फेस आलाय म्हणून मोट ओढण्याचं आम्ही केलं होतं. ती जुनी मोठ मोठी सगळी 32 घागरीची. तर तिथे एक गृहस्थ जाधव नावाचे भेटायला आले. वय वर्ष 96 होतं त्यावेळेला त्यांचं, मला अजून आठवते. आणि मी वेशात उभा होतो आणि अचानक चपला टाकलं आणि ते म्हातारं पळत सुटलं त्या खाचखळ्यातनं आणि येऊन पाय पकडून रडायला लागलं, महाराज कुठं गेला होतात, कुठं गेला होतात. मग त्यांची मुलं आली. आता मुलगाही त्यांचा 72 वर्षाचा होता, हे 96 वर्षाचे. आणि मग त्यांनी उठवलं वगैरे, दादा उठा उठा. मग थोड्याने ते भानावर आले, म्हणले माफ करा, तसं काय नाही. म्हणलं नाही नाही बोला ना. तर ते म्हणले मी महाराजांच्या शेवटच्या काळात महाराजांचा खाजगी सेवक होतो. आणि म्हणले तुम्हाला बघितलं मला महाराजच आलेत समोर असं वाटलं. माझ्या पेटीच्या तळाशी महाराजांनी आमच्यासाठी त्यावेळेला वेल्वेटचे शिवलेल्या कपड्यातलं एक डिरेस आहे. म्हणलं का डिरेस? आता बावडी तशी राहिली नाही, म्हणजे बॉडी आता बावडी तशी राहिली नाही. पण जेव्हा तुमचा राज्यारोहणाचा समारंभ असेल तेव्हा पहिला मुजरा माझा असेल म्हणला. आणि तो माणूस ते कपडे घालून 96 वर्षाचा माणूस राजवाड्यात आला, त्याचा पहिला मुजरा मी स्वीकारला आणि मग मी शूटिंग सुरू केलं होतं. त्यामुळे लोकांची भावना किती तीव्र असू शकते एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी आणि किती तळागाळापर्यंत ते व्यक्तिमत्व पोचलेलं असतं, तेव्हा अविनाश म्हणला ते खरं आहे की तेव्हा मग आमच्यावर जबाबदारी प्रचंड मोठी येते. म्हणजे एका वेगळ्या अर्थी अदृश्य अशी एक कॉलर आम्ही लावलेली असते की आपण ताठ मानेने आता उभं राहायला पाहिजे. मान पडली आपली तर ओलही पडणार आहे. वा 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 वा. काही नाही, आपण मोजक्या शब्दामध्ये एका महान व्यक्तीबद्दल, त्याला साकारलेल्या त्या व्यक्तीबद्दल बोललात. तुम्हाला आमचाही मानाचा मुजरा. आणि आयोजकांपासून, इनामदारांपासून, या तिन्ही स्टार कलावंतांपासून आपल्या सगळ्यांपर्यंत आणि प्रसारमाध्यमाच्या सगळ्या लोकांपर्यंत, ABP माझापर्यंत सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.